आपल्यासाठी खुशीची गोष्ट आहे की विद्यार्थी बाबासाहेबांच्या संघटनेला पुढे नेणार असं आम्हाला वाटते आहे आणि असं व्हायला पाहिजे. आम्ही सगळ्यांनी आपल्या आपल्या मुलांना जागृत करायला पाहिजे. आज हे भीमसैनिक जे आहेत हे पुढचं भविष्य आहे आणि खूप खुशीची गोष्ट आहे की गंगालडोमध्ये सुद्धा समता सैनिक दलाची स्थापना झालेली आहे मागच्या महिन्यामध्ये. त्यांचा टाळ्याच्या गडगडाटाने आपण स्वागत करावं. आपले 2 शब्द व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. प्रकाश सोनटके सर. कार्यकर्ता हे सगळं करत असतो. आपण या महिला परिषदेमध्ये जर आपण बघितलं असेल तर त्या महिला परिषदेमध्ये जे अफाट गर्दी आहे ती अफाट गर्दी आपल्यामध्ये नाही आहे, पण आपल्यामध्ये एक धैर्य आहे, एक आकांक्षा आहे आणि एक जिद्द आहे. हे काम आपण सातत्याने करत असतो. ही जर आपल्यामध्ये जिद्द नसती तर आपण बाहेरून इतक्या दुरून गंगाखेड वगैरे वगैरे इतक्या दुरून आपण इथे आलो नसतो. आपण एक कार्यकर्ता म्हणून जमलेलो आहोत. हाच कार्यकर्ता नंतर आपण सगळ्यांना सामावून घेऊन सत्तेच्या विरुद्ध आणि सत्ता आपली स्थापन व्हावी, जनतेची सत्ता स्थापन व्हावी याकरता सतत नेहमी झटपटत असतो. आज इथला भांडवलदार हा वेगळ्या पद्धतीनं आपल्यामध्ये आलेला आहे आणि हा भांडवलदार आपलं आर्थिक शोषण करत आहेत आणि या आर्थिक शोषणाच्या विरुद्ध, आर्थिक शोषणाच्या बरोबर सामाजिक शोषणसुद्धा होत आहे आणि हे सामाजिक शोषण होत असताना आपण उघड्या डोळ्याने पाहत आहोत. हे कितीतरी वर्ष, 70 वर्ष झालेले आहे, तरी पण सातत्याने हे अत्याचार, अन्याय आपल्याकडे दिसत आहेत. या विरोधामध्ये आपण लढवय्य असणं गरजेचं आहे. आपण वाटत असेल आपल्याला की आपण इतके लोक काय करू शकतो, असं नाही आहे. इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर महात्मा फुले हे एकटे आपल्याला संघर्ष करून दिसतात आणि या इथल्या सनातनाच्या विरुद्ध लढत त्यांनी आपला संघर्ष जारी करत या शेतकऱ्यांच्या आसूडसुद्धा त्यांनी सांगितलं आहे की शेतकरी कसा हवालदिल झाला आणि त्या शेतकरी आता काय करावाला पाहिजे. त्यावेळेस त्यांच्या याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नव्हत्या, पण या आधुनिक काळामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत हे सतत कारण जे आहे ते कारण आपण महात्मा फुलेला जाणून घेतलं नाही आणि ते जाणून घेतलं नसल्यामुळं आपल्याला काय करायचं आहे हे सुद्धा आपल्या त्या पद्धतीनं लक्षात येत नाही. आणि म्हणून आपण जे कार्यकर्ता आहोत हे कार्यकर्ता आपली जी संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून ज्या संघटना आपल्याला आधुनिक युगामध्ये, आधुनिकच्या काळामध्ये आपल्याला लढण्यात संघर्षात जे भाग घेण्याचा आपल्याला सांगतात त्या पद्धतीनं जर आपण पुढे गेलं तर खरोखरच आपण इतके जरी संख्यानं कमी असो, हा भाग नाही आहे तर आपण याच्या सत्तेला हादरू शकतो, हा भाग आपल्याला निश्चित माहीत होतो. आणि म्हणूनच आजचे आपले जे किरण चन्ने साहेब आलेले आहेत यांचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत आणि आपल्याला वाटचाल करायची आहे. कशा पद्धतीची वाटचाल करायची आहे ते आपल्याला किन्ने साहेब सांगतील असे आणि मी 2 शब्द इथे संमत करतो. लाल सलाम, जय भीम. नागपूर जिल्हाध्यक्ष माननीय दीपकदादा डोंगरे हे आपले 2 शब्द व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. दीपकदादा डोंगरे. उपस्थित सगळ्या या रिपब्लिकन विचारधारेच्या महिलांना आणि कर्मठ कार्यकर्त्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. या सभेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट किरण चन्ने साहेब, त्याचप्रमाणे विदर्भाचे अध्यक्ष
दिनेशभाऊ वंडरसहारे, आमचे लेबर फ्रंटचे कॉम्रेड भेले साहेब, उमेशजी गजबे साहेब, आणि ज्या नवीन नियुक्त्या झाल्या असे उत्तर नागपूरचे आमचे संजय भाऊ असो, काटोलवरून आलेले जे कुणाल बागडे, सुमितजी बागडे, आणि शहरातील ज्या ज्या प्रभागातून ज्यांनी आज रीतसर वैचारिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे बाबासाहेबांची संकल्पना होती आणि आहे, त्या पक्षामध्ये ज्या ज्या मंडळींनी आज प्रवेश घेतला त्यांना माझा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. आवाज आहे का? आपण प्रॅक्टिकल बोलतो कारण आपण जमिनीत काम करतो, जमिनीशी आपली नाळ आहे, गावखेड्यातून येतो. एकीकडे आता सचिन भाऊनी दार बंद केलं कारण त्यांचा आवाज आपल्याला डिस्टर्ब करेल म्हणून, पण एक प्रॅक्टिकल आपण शांतीनं बसलो आहे कारण आजचा हा जो कार्यकर्ता मेळावा आहे इथे रिपब्लिकन विचारधारेशी तडजोड होणार नाही, असा कार्यकर्ता इथून निर्माण होणार आहे. तिकडे काय होणार आहे माहिती आहे, जिथं जास्त संख्या तिथं गोंगाटा जास्त असतो. भेटतीन तिकडेही साड्या भेटतीन, अजून काय काय मेळाव्यामध्ये काय, जो काँग्रेस पीडित अगर कार्यकर्ता महिला कार्यकर्ता मेळावा असेल तर त्या मेळाव्यामध्ये काय काय भेटतं हे माहिती आहे. हा बाबासाहेबाचा रिपब्लिकन कारवा अजून समोर न्यायचा आहे. ते सगळी प्रामाणिक मंडळी आज या सभागृहात आहेत. कारण आपली लढाई रिपब्लिकनला पुनर्जीवित करण्याची लढाई आहे. आपले नेते हे बाबासाहेबांच्या विचारावर, रिपब्लिकन विचारावर पाईक आहे. जिथे अन्याय होतो, जिथे अत्याचार होतो, सामान्य कार्यकर्त्यावर कधी अन्याय झाला, त्या अन्यायातून त्याला बाहेर पाडणारे नेते आपल्याजवळ आणि त्या नेत्याच्या सानिध्यात आपण काम करतो, हा आपला स्वाभिमान आहे. उमेश भाऊंनी सांगितलं, संजय कावळेजींनी सांगितलं, विचार करा, सत्ताधारी पार्टीमध्ये असणारे लोक ज्यांच्याकडे काहीच नाही, फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा रिपब्लिकन विचार आहे, ते लोक या रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश घेतात, ही मानासन्मानाची गोष्ट आहे. बीजेपी सोडून, बीजेपीत तर काय नाही बा, आता कार्यकर्तेच बोलाय, तरी रिपब्लिकनचा निळा झेंडा घेतला. हे कार्यकर्त्यांना आता कळू लागलं आहे की येणारा पर्व हा रिपब्लिकन पर्व असेल. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे जरी तुकड्यात विभागलेले गट इकडे तिकडे असतील, पण आपण प्रामाणिकपणे लढू आणि रिझल्ट देऊ, हा शब्द आम्ही प्रामाणिकपणे आमच्या नेत्यांना, ॲडव्होकेट किरण चन्ने साहेबांना देतो की आम्ही ग्रामीणमध्ये आम्ही लढू, आम्ही शहरामध्ये लढू, पण पक्षासाठी आम्ही मरू आणि झटू. आज दादा आलेत नाही, पण त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे नेते राहुल भाऊ आले नाही, त्यांचं पण ऑपरेशन झालं आहे. तरी आपण जितके ते प्रामाणिक वैचारिक बैठकीचे मंडळी आहेत, आज इथे आपण बसलो आहे. काय शोकांतिक आहे की एक ॲडव्होकेट माणूस मुंबईसारख्या सेलार ग्रामपंचायतचे सरपंच बनतात आणि त्यांच्यावर एक नाही, 2-2, 3-3 वेळा हमले होतात. ही लाजिरवाणी बाब आहे. आणि हे कारनामे करणारे काही आपलेच दलाल नेते आहेत, जे बाबासाहेबांचं नाव घेऊन दलाली करतात आणि आपले घरं भरण्याचे काम करतात. कार्यक्रम मोठा होता, 2 दिवसाचा दौरा काढला होता, काटोलमध्येही आम्ही सभा घेणार होतो, पण ऐन 8 ते 10 दिवसाच्या पूर्वी चन्ने साहेबावर अटॅक झाला, गोळीबार झाला. का होतो हा गोळीबार? आमचीच माणसं का मारल्या जाते? कारण आम्ही प्रामाणिकपणेची लढाई लढतो. आम्ही बिकाऊ नाही आहे. आम्ही बाबासाहेबांच्या रिपब्लिकन विचाराची तडजोड करत नाही, म्हणून तुम्ही आमच्या जीवावर उद्धारलेले आहे. पण हे असं होऊ देणार नाही. जोपर्यंत आपल्यासारखे कार्यकर्ते दिवसांदिवस हा कारवा वाढत जाईल, तेव्हा हे अटॅक होणं बंद होतील. काही लोक म्हणायचे की समता सैनिक दलाचा सिपाई जर रस्त्यावर निघाला तर समाजाला न्याय हक्क देणारी सेना आपल्याकडे होती. आज सगळं विखुरलं गेलं आहे. आता हे नवीन मुलं जे संलग्न RPI सेक्युलर
सोबत जे समता सैनिक दलामध्ये काम करतात त्यांनाही तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करता. अरे कार्यकर्त्याला बनू तर द्या, त्याला तालमीत येऊ तर द्या, त्याला एक संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि रिपब्लिकन विचार त्याला कळू तर द्या. जेव्हा कळेल तेव्हा तो उद्या येणारी पिढी जी आहे ती सक्षम आणि प्रामाणिक बनली पाहिजे. नाही तर आता असे कार्यकर्ते आहे, आपल्या समाजाचे असे लोक आहे की तो विहारात पाठवणार नाही मुलाला, तो समता सैनिक दलात पाठवणार नाही, तो बाबासाहेबाचे विचार त्याला सांगू देणार नाही. मी प्रत्यक्ष बघितलं एका खेड्यागावामध्ये की आपल्याच समाजाचा बाबासाहेबांना घरी नमन करणारा व्यक्ती आपल्या मुलाला विहारात न पाठवता तो RSSच्या कॅडरमध्ये पाठवायला लागला. ही शोकांतिक आहे. काय घडेल उद्या? तो RSSचाच दलाल होणार आहे, तो समाजाला विकणार आहे. यातून आपल्याला बाहेर निघावं लागेल. साहेब, आम्ही जरी कमी असलो या निवडणुकीमध्ये आम्ही धीरे आम्ही शहरे पिंजून काढलं, ग्रामीण एक पिंजून काढलं. कुठंतरी आमचा 1-2 कार्यकर्ता आम्ही जमा केला. या निवडणुकीमध्ये आम्ही कोणाशी तडजोड केली असेल तर काही सेक्युलर पक्षाची आम्ही तडजोड केली की हे BJP थांबली पाहिजे, याला रोखलं पाहिजे. आज काय परिस्थिती आहे? जो कधी भीमा कोरेगावच्या केसमध्ये ज्यांनी परवानगी नाही केली, आज भीमा कोरेगावच्या केसमध्ये सातत्यानं स्वतःचा पैसा, स्वतःची ताकद, स्वतःची शक्ती करून हे 2 नेते जे श्यामदादा गायकवाड ज्यांनी रमाबाई घाटकोपर जो आता 11 जुलैला तो दिवस आहे ती लढाई लढली आणि जिंकणारी अशी नेते मंडळी आपल्याकडे आहे. आणि तीच भीमा कोरेगावचा एक बदला, हल्ला झालेला एक बदला ॲडव्होकेट किरण चन्ने साहेब घेतील आणि या सरकारला झुकल्याशिवाय राहणार नाही. ही तयारी आहे. मागच्या वेळेला काही पत्रकार रविभाऊ आहेत, मागच्या वेळेला त्यांच्याच पेपरची फ्रंट न्यूज होती की फडणवीसची उलट तपासणी ॲडव्होकेट किरण चन्ने साहेब केल्याशिवाय राहणार नाही, शरद पवारची उलट तपासणी केल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद या रिपब्लिकन विचारधारेमध्ये आणि बाबासाहेबांच्या विचारधारेमध्ये आहे. तीच ताकद घेऊन आज आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरतोय, काम सुरू आहे. येणारा काळ हा रिपब्लिकनचा काळ राहील. रिपब्लिकन शिवाय हे लोक जगणारे नाही आणि मरणारे नाही. हे पोटात भाकर तुकडा खाईन तर ते रिपब्लिकनचं नाव घेऊनच त्यांना खावं लागेल. या प्रसंगी कार्यकर्त्यांना म्हणतो, हालून जायचं नाही, बिलकुल लढेंगे. समविचारी अजून पुरोगामी पक्ष आहे, जे प्रोग्रेसिव्ह फ्रंटमध्ये आहे, ते सगळे लोक जे चांगले विचाराचे आहे, बाबासाहेबांना, फुलेशाह आंबेडकरांना मानणारे आहे, ते सगळे नेते मंडळी घेऊन, ते सगळे पक्ष घेऊन आपण यांनी जे आपले तुकडे केले यांचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते तुकडे तुम्हाला दिसत आहे. ज्या शरद पवारनं आमच्या रिपब्लिकनचा सत्यानाश केला त्याच्याच घरी त्याच्या पुतण्यानं त्याचा सत्यानाश केला. अरे ज्या सेनेनं आमचे कार्यकर्ते मारले, खुले आम मर्डर केले आमच्या कार्यकर्त्याची, आज त्या शिवसेनेचे तुकडे झाले. जो जे करेल ते भरेल. ही परिस्थिती आहे. म्हणून पुन्हा रिपब्लिकन चळवळ प्रामाणिकपणे सामोर येईल, कारण आपण प्रामाणिक नेत्यासोबत काम करतो. या प्रसंगी सगळ्या ज्या लोकांनी आज पक्षात प्रवेश घेतला त्यांचेही आभार मानतो. आणि चन्ने साहेबांनी आम्हाला इतका काळोख अंधार आहे त्यांच्या जीवावर, हे साले जीवावर बेतले. म्हणजे काँग्रेस पानसरेनंतर अगर कोणाचा नंबर लावायचा तर श्यामदादाचा नंबर लावणार होते. हे दादांना किती त्रास झाला. आज दादा नाही भेटले म्हणून चन्ने साहेबावर ते बेतले आहे. पण ते जेवढ्यांदा बेतेल तेवढ्यांदा चन्ने साहेब त्यांच्यावर मात करेल आणि जिंकून येईन. भीमा कोरेगावही जिंकेल. या प्रसंगी मी एवढंच बोलतो, इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. सर्व संत महापुरुषांना त्रिवार वंदन. सन्माननीय अध्यक्ष यांनासुद्धा माझा मनाचा जय भीम. मागच्या काही महिन्यापासून प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन फ्रंट आणि समविचारी पक्ष घेऊन आम्ही बसतो आहे. महत्त्वाचं म्हणजे या
प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन फ्रंटमध्ये आम्ही प्रयत्न करत आलो आहे की या देशात या रिपब्लिकन चळवळीची जी स्थिती पूर्वी होती, परंतु चर्चेच्या अंती एक आमच्या जरूर लक्षामध्ये आलं आहे की आपण जेव्हापर्यंत आमच्यासोबत पूर्वी आदिवासी, दलित, मुस्लिम आणि अन्य धार्मिक भटके विमुक्ती जोडल्याशिवाय आमची रिपब्लिकन चळवळ मजबूत होऊ शकत नाही, या विचारधारेला घेऊन आम्ही सातत्यानं बसतो आहे. सन्मान्य माझे मित्र दिनेश भाऊ अंडरसारे, मागच्या 25-30 वर्षापासून आम्ही मित्र आहोत, कॉलेज जीवनापासून मित्र आहोत. धम्मसेनेमध्ये आम्ही काम करत होतो, तेव्हापासून तर आजपर्यंत मी त्यांच्या सोबतीला आहो. मी आतापर्यंत जी यशवंत स्टेडियमच्या बाजूला जी जागा आहे ती डॉक्टर आंबेडकर जन्मस्थळी स्मारक म्हणून जागा आहे. त्याच्या संदर्भात आम्ही डॉक्टर आंबेडकर जन्मस्थळी स्मारक संघर्ष समिती निर्माण केलेली आहे. ती जागासाठी आम्ही सातत्यानं लढतो आहे. त्याच्यातला एक मी मेंबर आहो, त्यांच्यासोबत आहो आणि दोघांचेच आमचे तिथे आम्ही नंबर दिलेले आहे. ती जागा प्राईम लोकेशनमध्ये आहे. त्या जागेसाठी नेतृत्व दिनेश भाऊ अंडरसारे डॉक्टर आंबेडकर जन्मशताब्दी संघर्ष समिती या नावाने होते आहे. माझं नाव शहरामध्ये मी अष्टशील उपासक आहो, धम्माचा प्रचारक आहो. मी बऱ्याचशा विहारामध्ये मी धम्माचे शिबिरं घेतो. धम्मावरती माझं काम आहे. आमचा हा बौद्ध समाजाचा जो खरा समाजपर्यंतचा पाया आहे तो धम्म आहे, तो शील आहे. आम्हाला समाजपर्यंत शील आमच्या जीवनात जगता आल्याशिवाय हेच आमची चळवळ मजबूत होऊ शकत नाही. मी याच्यावर ठाम आहे. मागच्या मी बरेच चळवळीमध्ये काम करतो आहे. राजकीय चळवळीपासून मी धम्मापर्यंत आहो. तर आता आपण या देशात अत्यंत दयनीय अवस्थेकडे आपण वाटचाल करत आहोत. अशा वेळेला आम्हाला काही पर्टिक्युलर बौद्ध लोकांना जास्त जबाबदारी आहे की आता ही चळवळ जेव्हापर्यंत आम्ही राजकीय स्वरूपामध्ये आमचं स्थैर्य उभं करू शकत नाही, त्यासाठी आपण सर्वात सुरुवातीला आपल्या जवळचे यशीतल्या मागाचा मार मित्र जातीला जोडू शकलो नाही, ही आमची खंत आहे. आपण सोबतच ह्या एकदम जवळच्या जाती आहे, ज्याने ह्या बेनिफिशरी जाती आहे, एस सीच्या जे रिझर्वेशन त्यांना भेटते आहे, आदिवासी म्हणून त्यांना रिझर्वेशन भेटते आहे, ते आदिवासी आमच्यातले एस सी आणि मुस्लिम यांना एकत्र आपण जोडलं पाहिजे. आणि तेव्हाच आपण या नागपूर विदर्भ महाराष्ट्रामध्ये आपण आपलं रिपब्लिकनचं जे आमचं पूर्वीचं जे दिवस होते ते मिळण्यासाठी वेळ लागणार, परंतु आम्हाला आमची मोठेपणा करावं लागेल. आम्हाला या वर्गाला सामावून घेण्यासाठी आमची छाती मोकळी करावं लागेल. आदिवासी येतो तर आम्ही त्यांना जबरदस्ती जय भीम करायला लावतो. कशाला म्हणता? बाबासाहेबांनी आम्हाला म्हटलं आहे माझा जात धर्म कोणता आहे. बाबासाहेब पत्रकार परिषद केल्यानंतर ते म्हणतात मी भारतीय आहो, प्रथम अंतिम भारतीय आहो. तर आम्हाला त्यांना भारतीय माणुसकीच्या नात्यानं जोडा, तरच ही आमची रिपब्लिकन चळवळ पूर्वी जे होते आमच्यासमोर मुसलमान होते, आदिवासी होते, सर्व वर्गाचे लोक होते, तेव्हा आमच्या त्यावेळेस रिपब्लिकनच्या नावाने आमचे आमदार खासदार आले होते. पण आता आम्ही जातीत पोट जातीत काम करतो, हे आम्हाला सोडावं लागेल. तरच ही प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन फ्रंट आपलं अस्तित्व निर्माण करू शकेल. तरच या येणाऱ्या काळात या दिशेनं आपण सर्वांनी पाऊल टाकावेत असे मी इथे सर्वांकडून अपेक्षा करतो. आणि बाकी वर्गाने कसं जोडता येईल याच्यावर सर्वांनी चिंतन करावं. इथे सन्माननीय कॉम्रेड PN भेले साहेब असलेले आहे, ते माझे सन्माननीय मित्र आहे, माझे ज्येष्ठ मित्र आहे. लेबर फ्रंट जी निर्मिती झाली, लेबर फ्रंट आम्ही कबाडी दुकानदार फेरीवाला जे संघटन तयार केलं आहे त्याचे ते प्रमुख आहे. त्यांच्याच प्रेरणेनं ते मला त्यांनी अध्यक्ष बनवलं. आम्ही इथून सुरुवात केली आहे. तिथून आतापर्यंत कबाडी दुकानदार फेरीवाला संघटन चालण्यामध्ये सन्माननीय आमचे मित्र दिनेश भाऊ अंडरसारे ते सक्षम नेतृत्व आहे. त्या प्रति ते प्रामाणिक आहे. ते त्यांच्यासाठी आपण त्यांच्या प्रभागात ते निवडून यावे यासाठी आपण भरपूर प्रयत्न करू. एवढंच इथं मी थांबतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. RPI सेक्युलरच्या
महिला फ्रंट अध्यक्षा सुशीलाताई कोटांगले हे आपले 2 शब्द व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. सुशीलाताई कोटांगले. तसेच मंचकावर बसलेले माननीय ॲडव्होकेट चेन्ने सर आणि अंडरसारे दादा तसेच सर्व पदाधिकारी यांना माझा सप्रेम जय भीम. आणि समोर बसलेले माझे रिपब्लिकन कार्यकर्ता, सर्व उपासक उपासिका, माझ्या मैत्रिणी, माझ्या बंधू भगिनींनो यांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपला खूप आनंदाचा दिवस आहे. आज आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ सेक्युलरमध्ये आज एवढा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम घेतलेला आहे. आपल्याला बाबासाहेबांनी संविधान लिहिले, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. त्यांनी आधी तर स्वतंत्र मजदूर पक्षाचे स्थापन केली, नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि नंतर त्यांना बुद्ध धम्म जेव्हा 14 ऑक्टोबर 1956ला त्यांनी बुद्ध धम्म घेतला, तेव्हा त्यांनी म्हटलं शेड्यूल कास्ट हा पक्ष आपण याच्यात न राहता आपण रिपब्लिकन पक्ष, भारत रिपब्लिकन पक्ष त्यांनी स्थापन करण्याची त्यांनी संविधान लिहिलं आहे. आणि नंतर 1957ला रिपब्लिकनची स्थापना झाली आणि 1949ला ती अंमलात आली. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय यावर आधारित समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी आधी याचाही काही बोलबाला होता, परंतु काही नेते दुर्दैवाने विकल्या गेले, भाजपा काँग्रेसमध्ये गेले. त्याची आपल्याला खंत आहे, परंतु आपण त्याच्यातच याच्यात राहून ते गेले तर गेले. आता आपण सर्वांनी उभ्याने नव्याने हा उभारला पाहिजे आणि बाबासाहेबांचं स्वप्न आपण साकार केलं पाहिजे. रिपब्लिकन पार्टीला आपण मजबूत केलं पाहिजे. आपले उत्तर नागपूर इथे आपले आधी यायचे आमदार आता आपणही येण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांना एक लक्ष, एकच पक्ष, रिपब्लिकन पक्ष असा आपण निर्धार करू आणि आपण तन मन धनाने या पक्षाला हातभार करू आणि मजबूत करू. अशीच मी एवढे बोलून भाऊ दादा अंडरसारे दादा यांचे मी हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांचे आभारी आहे. कारण मी सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमाला गेले आणि 2 शब्द बोलले, त्यावर त्यांनी मला ह्या उत्तर नागपूरचे अध्यक्ष तेव्हा 3 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या नंतर जानेवारीलाच मला उत्तर नागपूरचे अध्यक्ष घोषित केले. मला वाटलं माझी एवढी जिम्मेदारी मी पार पाडेल की नाही, परंतु मी आता सक्षम आहे. कारण की मी 15-20 वर्षापासून तशी मी कार्यरत आहे, धम्मकार्यात आहे. आधी मी BSPची कार्यकर्ता होती, मी हे सांगायला विसरत नाही. कारण की आधी मी BSPत करायची आणि करत होते. पण आता मला असं वाटलं नाही, रिपब्लिकन आपलं जुनं घर आहे, आपल्या त्या जुन्या घरी आपण वापस गेलं पाहिजे. आपल्या बाबासाहेबांची स्थापन केलेली पार्टी आपण त्याचा आपण प्रचार प्रसार केला पाहिजे आणि नव्याने आपण ह्या पार्टीला मजबूत केलं पाहिजे. आणि मी एवढे बोलून 2 शब्द बोलून आपले समाप्त करते. जय भीम, जय भारत, जय संविधान. आपण नव्याने BSPला त्यागून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या ठिकाणी आपण पदार्पण केले. परंतु तुमचा एक मला बोल खूप आवडला. रिपब्लिकन जनता यांनी सातत्याने बाबासाहेबांचा अभ्यास करावं व बाबासाहेबांचे विचारधारा यावर आपण आत्मसात केला पाहिजे. त्याकरिता आपण मागे बोलले. कारण यह हाथी नहीं गणेश है, ब्रह्मा विष्णु महेश है, ऐसे नारे देने वाले जो BSP के कार्यकर्ता थे उनको आपने पीछे छोड़ दिया और डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इनके द्वारा जो दिया गया घर है अपना ओरिजिनल, उस घर में आपने प्रवेश किया. यह हम महिलाओं के लिए, पुरुषों का तो मुझे पता नहीं क्योंकि पुरुष हमेशा महिलाओं को पीछे ढकेलते हैं.
क्या करना है जाकर, तुम क्या तरक्की करोगे। लेकिन आज सुशीलाताई कोटांगले जब से आए हैं, बहुत सारी उनके अंदर में रिपब्लिकन विचारधारा को लेकर संवेदना जागी है। ऐसी महिलाओं के लिए हम महिलाओं ने तालियों के गजाट के साथ उनका स्वागत करना चाहिए और ऐसी ही प्रेरणा अपने अंदर लेनी चाहिए। इसके बाद मैं विदर्भ अध्यक्ष माननीय दिनेश दा अंडर सहारे जी, इनसे निवेदन करती हूँ कि उन्हें अपने वक्तव्य को शुरू करना चाहिए। पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और तमाम महापुरुषों को सर्वप्रथम विनम्र अभिवादन। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेकुलर और संलग्न तमाम संगठनों के माध्यम से आज हम लोगों ने यहाँ पर एक कार्यकर्ता मेड़ावा का आयोजन किया है। इस मेड़ावा की अध्यक्षता करने के लिए हमारे आरपीआई सेकुलर के प्रदेश महासचिव माननीय सम्माननीय एडवोकेट किरण चन्ने जी यहाँ उपस्थित है। एडवोकेट किरण चन्ने, इनकी पृष्ठभूमि पैंथर से है। बम्बई में जिस ताकत के साथ जातीयवादी धर्मांध ताकतों को मुंहतोड़ जवाब देने की कुव्वत रखने वाले कार्यकर्ता बम्बई में जीवित रहते हैं, ऐसे ही एक जाबाज कार्यकर्ता के रूप में एडवोकेट किरण चन्ने जी ने अपनी सामाजिक और राजनीतिक कार्यों की शुरुआत की। माननीय श्यामदादा गायकवाड़, जो दलित पैंथर के ऑल इंडिया के उपाध्यक्ष रहे, उनके साथ एडवोकेट किरण चन्ने जी निरंतर लगातार एक विश्वसनीय सहयोगी के रूप में बम्बई में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के आंदोलन को गतिमान बनाने में सहयोग करते रहे। बम्बई धर्मांध और जातीयवादी पूंजीपति पार्टियों का गढ़ है और हम दलित पीड़ित, वंचित, शोषित, किसान, मजदूर, कामगार वर्ग के लोग आर्थिक रूप से कमज़ोर है और हमें हमेशा बम्बई में दबाया जाता था। श्यामदादा गायकवाड़ जी के नेतृत्व में वहाँ के जाबाज भीम सैनिकों ने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के मूवमेंट को जिंदा रखा। घाटकोपर कांड जो हुआ, इस कांड में शिवसेना की सरकार थी और गुंडेवार आयोग नियुक्त करके निर्दोष 11 भीम सैनिकों का खून करने वाले एसीपी कदम को फांसी के तख्ते तक पहुंचाने का काम माननीय आदरणीय श्यामदादा गायकवाड़ इन्होंने किया। उसके बाद खैरलान जी जैसे अमानवीय, मानवता पर कलंक ऐसे कांड में जब बम्बई में पूरे देश भर में वो आंदोलन हुआ, लेकिन बम्बई में जब एक ट्रेन जला दी गई तो हमारे भीम सैनिकों को सरकार ने गिरफ्तार किया। उनको छुड़ाने का काम एडवोकेट किरण चन्ने साहब ने किया था। जौखेड़ा इतनी निर्ममता से उस दलित परिवार को 4 और 5 घंटे तक हत्यारों ने काटा। हम लोग देखते हैं कि कोई भी मर्डर करने वाला एक तो चाकू मार देता है, तलवार मार देता है, बंदूक चला लेता है, लेकिन जौखेड़ा में जाधव परिवार के परिवार को मारने में उन दरिंदों ने 4 घंटे लगाए। शरीर का एक एक अंग उन्होंने एक एक तरीके से काटा। आप उसका अंदाज नहीं लगा सकते। उस कहानी को सुनने के बाद शरीर के अंदर रोंगटे खड़े होते हैं कि हम लोगों के साथ आज भी गांव खेड़ों में किस निर्दयता के साथ ये जातिवादी और पूंजीपति जो पार्टियां हैं हमारे साथ व्यवहार करती है। नितिन आगे का केस हुआ, उस बच्चे को प्रेम प्रकरण के कारण में उच्च वर्णियों ने खड़ा काटा। उस केस को भी एडवोकेट किरण चन्ने लड़े। शिरडी में
जो भीम गीत बजाने के को मुद्दा बनाकर हमारे दलित विद्यार्थी को, नवयुवक को गाड़ी में बांधकर घसीटते हुए लेकर गए, खेत में जाकर उसका मर्डर किया। उस केस में भी एडवोकेट किरण चन्ने साहब की बहुत महत्वपूर्ण भूमिका थी। कोई भी अन्य अत्याचार के खिलाफ हम लोग सड़कों पर उतरते हैं, मेरी फोटो आ जाती है पेपर में, मैं दूसरे तीसरे दिन घर में सो जाता हूँ। लेकिन उस हत्याकांड के पीछे, उस अन्य अत्याचार का लगातार पीछा करना, संवैधानिक रूप से कानूनी लड़ाई लड़ना एक अहम महत्वपूर्ण कार्य होता है। और ये काम करने में, काम करने वाले को प्रसिद्धि नहीं मिलती, क्योंकि ये काम पर्दे के पीछे किया जाता है। और ये काम महाराष्ट्र में अगर कोई करता है तो हमारे एडवोकेट किरण चन्ने साहब हैं। हम लोग जिस घटना को शौर्य के साथ बखान करते हैं भाषणों में, 2018 को भीमा कोरेगांव में रिपब्लिकन जनता बड़े पैमाने पर पहुंची थी। उस रिपब्लिकन जनता के ऊपर जातीयवादी धर्मांध ताकतों ने एक तरफी हमला किया और वहाँ अनेक लोगों को उन्होंने मारा। इस घटना की जांच हेतु हम लोगों ने संघर्ष किया, आंदोलन किया और आखिर में सरकार ने पूर्व न्यायाधीश पटेल साहब के नेतृत्व में एक जांच समिति का गठन किया। उस जांच समिति के गठन में अनेक नेताओं ने लंबी लंबी बड़ी बड़ी बातें की, लेकिन भाषण देने के सिवाय उन्होंने कुछ नहीं किया। लेकिन श्याम दादा गायकवाड़ इनके नेतृत्व में रिपब्लिकन जनता की ओर से रिपब्लिकन जनता पर हुए एक तरफा हमले के खिलाफ में पिछले 6 साल से 7 साल से एडवोकेट किरण चन्ने वहाँ पर कानूनी लड़ाई लड़ रहे हैं। उसकी संपूर्ण जानकारी वे अपने वक्तव्य में देंगे। मैं ये बातों का उल्लेख इसलिए कर रहा हूँ कि पोस्टर, पॉम्पलेट और बड़ी बड़ी भाषण करने वाले लोग ही नेता नहीं होते हैं। समाज के प्रति जिनके मन में संवेदना होती है, जिनको लगता है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को मानने वाली जो रिपब्लिकन जनता अनुयायी है, उनके साथ होने वाले सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक जीवन के हर क्षेत्र के अन्याय अत्याचार के खिलाफ में हमने अपनी बुलंद आवाज़ खड़ी करना चाहिए। ऐसे तड़पदार, वजनदार, प्रखर वक्ता के रूप में हम लोग किरण चन्ने जी को देखते हैं। सिर्फ दलित अत्याचार के खिलाफ ही एडवोकेट किरण चन्ने अपनी आवाज़ नहीं उठाते। 4 वर्ष पूर्व हम लोगों ने देखा कि CA/NRC के मामले पर इस देश के धार्मिक अल्पसंख्यक लोगों को उनकी नागरिकता समाप्त करने का एक षड्यंत्र बड़े पैमाने पर किया गया था। पूरे महाराष्ट्र में महीना भर रेशीम बाग, क्या नाम है, शाहीन बाग के नाम से भिवंडी में एडवोकेट किरण चन्ने जी ने महीना भर आंदोलन किया, लाखों का मोर्चा निकाला, पद यात्रा निकाली। लेकिन उद्धव ठाकरे ने, जो मुख्यमंत्री तत्कालीन थे, उन्होंने कोविड का कारण बताकर उस यात्रा को रोका। तो इस देश के अंदर में जो भी दलित, पीड़ित, शोषित, वंचित वर्ग है, उसके हक और अधिकार की लड़ाई लड़ने के लिए हम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेकुलर की ओर से लगातार निरंतर प्रयत्न कर रहे हैं। यह प्रयत्न करते हुए हम लोगों को यह महसूस हो रहा है कि 1984 में जब बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे इनका निर्वाण हुआ, उसके बाद में पूरे महाराष्ट्र में, खास करके विदर्भ में, जो प्रशिक्षित कार्यकर्ताओं का एक टीम था, वो टीम धीरे धीरे समाप्त होने लगे। दूरदृष्टि वाले नेता हमें नहीं मिले। आंदोलन को बेचने वाले
दिशाहीन आंदोलन करने वाले नेताओं की भरमार इस समाज के अंदर में बड़े पैमाने पर बढ़ी और इसका ही फायदा लेकर कुछ बहुजन पंथी लोगों ने अपने नए नए राजनीतिक दल खड़े किए और हमारा जो शिक्षित वर्ग है उसका बुद्धि, उसके पैसे का उपयोग करके उन्होंने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी द्वारा स्थापित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को समाप्त करने का बहुत बड़ा प्रयत्न इस देश के अंदर में शुरू किया। बावजूद इसके बाबा साहब अम्बेडकर जी को मानने वाले जो भी चुनिंदा अनुयायी बचे थे वे लोग किसी भी पद, पैसा, प्रतिष्ठा के लालच में न पड़ते हुए मरते दम तक डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी द्वारा दिया गया अशोक चक्र वाला नीला झंडा अपने कंधों पर लेकर लड़ने का निर्णय किया। और बाबा साहब अम्बेडकर जी ने जिस लक्ष्य उद्देश्य को लेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की स्थापना की थी उस लक्ष्य और उद्देश्य को प्राप्त करने के लिए आरपीआई सेकुलर ने प्रण किया है और हम लोग निरंतर उस दिशा में अग्रसर हैं। नागपुर में भी गत 15 वर्षों से आरपीआई सेकुलर का काम शुरू है। लेबर फ्रंट हमारा जो यूनियन 1984 से श्यामदादा गायकवाड़ जी के नेतृत्व में चल रहा है, उनके सहयोग से हम लोगों ने आरपीआई को यहाँ जिंदा रखा। समता सैनिक दल खड़ा किया, सेकुलर महिला फ्रंट खड़ा किया, अपना यूट्यूब चैनल खड़ा किया और नागपुर शहर की जितनी भी तमाम समस्याएं हैं उस पर अगर किसी ने मुखरता से आवाज उठाई है तो वो आरपीआई सेकुलर। मैं दावा करता हूं कि 1991 में जब डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का जन्म शताब्दी वर्ष था उस वर्ष में पूरे देश दुनिया में बाबा साहब अम्बेडकर जी की जन्म शताब्दी वर्ष मनाया गया। भारत सरकार ने भी भारत रत्न दिया, संसद में बाबा साहब का पुतला बैठाया, बौद्धों को आरक्षण घोषित किया। नागपुर महानगर पालिका ने भी तय किया कि यशवंत स्टेडियम की जगह पर एक डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के नाम से भव्य स्मारक बनाया जाएगा। उस भव्य स्मारक के अंदर में अंतर्राष्ट्रीय स्तर का वाचनालय होगा जहां हमारा गरीब बच्चा पढ़कर अपने शहर का और अपने देश का नाम उज्जवल करेगा। और वो यशवंत स्टेडियम की जो जगह है वो पिछले 31 वर्षों से मंजूर होने के बाद भी 5 करोड़ रुपए देने के बाद भी महानगर पालिका में और राज्य में शासन करने वाली कांग्रेस और बीजेपी की सरकार ने एक कुदाल मारकर उसका उद्घाटन नहीं किया है। धम्मा दीक्षा के लिए जब डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी नागपुर आए थे, जिस होटल में रुके थे उसे स्मारक घोषित करने की मांग नागपुर शहर के तमाम अम्बेडकरवादियों ने की, लेकिन नागपुर की बीजेपी और कांग्रेस सरकार ने उस पर ध्यान नहीं दिया। शताब्दी वर्ष के अवसर पर दक्षिण नागपुर में शताब्दी चौक बना, वहाँ बहुत बड़ा गार्डन था, उसकी भी जमीन अभी महानगर पालिका ने हड़प ली। धम्मा दीक्षा के बाद नागपुर महानगर पालिका ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का नागरिक सम्मान महानगर पालिका में किया था और उसकी याद में आंबाझरी में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर सांस्कृतिक केंद्र निर्माण किया था। कोविड का बहाना बनाकर बीजेपी और कांग्रेस के लोगों ने आंबाझरी स्थित हमारा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का जो भवन है उसे वो लोगों ने ढहा दिया। नागपुर शहर में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को मानने वाले अनुयायियों की संख्या दूसरे क्रमांक में है। बावजूद इसके वो लोग हमारे तमाम प्रेरणा स्रोत जो स्थान है उसको षड्यंत्र करके गिरा रहे। नारा में 130 एकड़ जगह डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर गार्डन के लिए दी गई थी। इसी बीजेपी सरकार ने बिल्डरों के साथ षड्यंत्र करके
उसके आधे से ज़्यादा जगह उन्होंने बेच दी। हमारे साथ ही इस तरीके के घटनाएं क्यों हो रही है? तो निश्चित रूप से हम लोगों ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी द्वारा दिए गए रिपब्लिक विचार और अशोक चक्र वाले नीले झंडे को छोड़कर अलग अलग राजनीतिक दलों में अपने व्यक्तिगत हित को, अपने स्वार्थ को प्राप्त करने के लिए भाग जाने की वजह से, हमारा बिखराव होने की वजह से कांग्रेस और बीजेपी और तमाम पूंजीपति पार्टियां हमें अकेला समझकर हमारे साथ अन्याय अत्याचार बदस्तूर जारी रखे हुए है। मामले ये छोटे छोटे से दिखाई देते हैं, लेकिन जिस संविधान के आधार पे आज हम लोग, हमारा देश चल रहा है, जिस संविधान ने हमें जो अधिकार दिया है, आज उस संविधान पे भी संकट के काले घने बादल छाए दिखाई दे रहे हैं। जातीयवादी नेता पार्टियां खुलेआम दिल्ली के कॉन्स्टिट्यूशन क्लब में संविधान को जला देते हैं। संविधान बनने के बाद इन्हीं जातीयवादी लोगों ने बाबा साहब अम्बेडकर जी का पुतला जलाया, सार्वजनिक दहन किया, देशद्रोही जैसे शब्दों से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का अपमान किया। संविधान हमें मान्य नहीं, ऐसा सार्वजनिक घोषणा करने वाली की जो नाजायज संतानें आज भी हम लोगों के बीच में है, वे लोग अभी 2024 के लोकसभा चुनाव में उन्होंने गर्व से कहा कि हमें 400 सीटें दिला दो, हम इस देश का संविधान बदल देंगे। लेकिन पूरे देश के प्रबुद्ध नागरिकों ने एक नीतिगत फैसला लिया और धर्मांध ताकतों को सरकार, बहुमत से सरकार बनाने से रोका और आखिर ऐसा गर्व करने वाले, संविधान के खिलाफ बोलने वाले को घुटनों के बल पर बैठाल दिया। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी दुनिया में सबसे बड़े लोकतंत्र के समर्थक थे। द्वितीय विश्व युद्ध में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने लोकतंत्र समर्थक इंग्लैंड को समर्थन दिया था। कांग्रेस, हिंदू महासभा, जनसंघ इत्यादि संगठनों ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को अंग्रेजों का पिट्टू, गुलाम, देशद्रोही जैसे विशेषण दिए थे। लेकिन बाबा साहब अम्बेडकर जी ने कहा था कि मैं कुछ भी हो जाए, मैं हुकुम शाह और हिटलर शाह के साथ खड़ा नहीं रह सकता, मैं मरे दम तक लोकतंत्र के साथ खड़ा रहूंगा। और उस लोकतंत्र को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने अपने संविधान में हम सब लोगों के लिए दिया है। तो लोकतंत्र और संविधान को समाप्त करने वाली जो ताकतें हैं, वे धीरे धीरे अपना सर मजबूत करते जा रही है, उठाते जा रही है और हमें मिले हुए संवैधानिक मूलभूत अधिकारों का वो धीरे धीरे हनन कर रही है। कुछ लोग जानते होंगे कि नागपुर महानगर पालिका में पढ़कर इसी समाज ने डॉक्टर, वकील, इंजीनियर, IAS, IPS पैदा किए, कलेक्टर पैदा किए, रामटेके साहब जैसे, भाऊ बहने जैसे हाई कोर्ट के जज पैदा किए महानगर पालिका स्कूलों में पढ़ाकर। जातीयवादियों को लगता है कि ये लोग पढ़ लिख कर आगे बढ़ जाते हैं, तरक्की करते हैं, इसलिए उन्होंने शिक्षा का व्यापारीकरण किया और चौथी फेल लोगों को डॉक्टर, वकील, इंजीनियर के सर्टिफिकेट बांटने को सम्मान दिया। हमारी सरकारी स्कूलें बंद कर दी। SC ST सब प्लान में जो संवैधानिक अधिकार है कि SC ST को राज्य के या केंद्र के बजट में SC ST की जनसंख्या के अनुसार उसका बजट दिया जाए। देश स्वतंत्र होने के 70 वर्ष बाद भी हम लोग देख रहे हैं कि अगर हमारी संख्या 25% है मोटे तौर पे और 100 रुपये का बजट सरकार का बनता है, तो हमारे खून पसीने के जो टैक्स के माध्यम से हम लोग सरकार को पैसा देते हैं, वो 25 रुपये हमें मिलना चाहिए।
लेकिन किसी भी सरकार ने हमें 25% का जो हिस्सा है वो तो छोड़िए, 7% भी हिस्सा नहीं दिया। खुलेआम हमारी आर्थिक लूट है। बाप मरने के बाद दो भाई आपस में लड़ लेते हैं कि मेरे बाप के पैसे में मेरा हिस्सा होना चाहिए। बहन लड़ लेती है कि मैं भी उस बाप की लड़की हूं, मुझे भी हिस्सा चाहिए। और हिस्से में थोड़ा सा कम ज्यादा हो गया तो हम लोगों ने सुना है कि भाई भाई पर भी चाकू चला देता है। लेकिन हमारे बाप के बाप डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी, जो हमारे लिए बजट में करोड़ों अरबों रुपए खरबों रुपए प्रत्येक वर्ष देकर जाते हैं, वो पैसा यह जो पूंजीपति धर्मांध जातीयवादी सरकारें हैं वो खा जाती है। हमारे खून पसीने के पैसे पे वे फैक्ट्रियां चलाते हैं, वे ऊंचे ऊंचे बंगलों में रहते हैं, महंगी महंगी गाड़ियों में घूमते हैं, प्लेन में सफर करते हैं, महंगी गाड़ी लेकर हमारे बस्तियों में आते हैं, हाथ में सोने का ब्रेसलेट, वो क्या किलो 2 किलो के इधर सोने के चेन, 1-2 लाख रुपए का मोबाइल, कमीज में भले ही सेंट लगा हो लेकिन मुंह से शराब की बास आती है। ऐसे टपरी गुंडे टाइप के लोग हमारे बस्तियों में आते हैं और हमारे बच्चे को आवाज़ देते हैं, और हमारा बच्चा उनको दादा दादा, भाऊ भाऊ, भैया भैया करके उसके पीछे जाता है। हमारे पैसे पे ही वो हम लोगों को खरीदते हैं, हमारे होठों को खरीदते हैं और हम पर राज करते हैं। हमें स्वास्थ्य सुविधा नहीं दी जाती। हम उत्तर नागपुर में, आप लोगों को मालूम होगा, हम लोगों ने 39 दिन तक डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर रुग्णालय के निर्माण के लिए संघर्ष किया, उपोषण किया। 1111 करोड़ रुपए सरकार ने, उद्धव सरकार ने मंजूर किए थे। ये दवाखाना किसी अन्यत्र जगह पर फडणवीस साहब ने अपने विधानसभा क्षेत्र में ले जाने का प्रयत्न किया, उसका हम तमाम साथियों ने मिलकर विरोध किए और 39 दिन तक संघर्ष करके हमने उसका तबादला रोके। फिर भी सरकार ने बदमाशी की और मात्र 500 करोड़ रुपए मंजूर किए। हमारे बच्चे, हमारे बुजुर्ग, अगर हम प्राइवेट दवाखाने में भर्ती करते हैं, 3 और 4 दिन में 10, 15, 20 हजार रुपए चीर लेता है डॉक्टर। अब ये दवाखाने नहीं रहे, अब ये दवाखाने कत्तल खाने का रूप ले लिए हैं और हम हमारे बुजुर्गों का और बच्चों का देख रेख करने में भी असमर्थ है। हमारा पढ़ा लिखा जो वर्ग है, जिसने इस समाज में पीछे रह गया जो वर्ग है, जो झोपड़पट्टियों में बैठता है, जो गांव में रहता है, उसको दिशा देने का काम करना था। लेकिन उस वर्ग को भी बहुजन समाज पार्टी नाम के, मूल निवासी नाम के, बामसेप नाम के या बहुजन नाम के चलने वाले लोगों ने इन हमारे पढ़े लिखे लोगों से महीने में लाखों और करोड़ों रुपए चंदा लिया, लेकिन हमारे बच्चों के लिए छोटा सा स्कूल नहीं खोला, एक दवाखाना नहीं खोला। हमारे हक और अधिकार की लड़ाई के लिए कभी वो लोग सड़कों पर नहीं आए। ये जो झोपड़पट्टियां हम लोग देखते हैं जहां हमारे लोग रहते हैं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के अध्यक्ष दादा साहेब गायकवाड़, इन्होंने जब भूमि विनोह का आंदोलन किया तो ग्रामीण में हमें जमीनें मिली, शहरों में हमें झोपड़पट्टी में जमीन हमको मिली। हमें जमीन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने दिलाई है, और अगर हमारे पास जमीन है, उस पर घर बनाने के लिए पैसा नहीं है, तो रमाई योजना के माध्यम से हमें घर बनाने के लिए भी पैसा दिया। हमारे लोग पढ़ लिख कर नौकरियां नहीं लग रही थी, बैकलॉग पूरा करने के लिए रिपब्लिकन पार्टी ने और पैंथर ने पूरे देश भर में आंदोलन चलाया, और हर विभाग में आज जो लोग नौकरियां कर रहे हैं, रिटायर्ड हो गए हैं, उनकी पूरी जिंदगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने बनाई। संघर्ष करना पड़ता है, उसके लिए लड़ना पड़ता है।
राशन कार्ड में मैं मेरी माँ को देखता था कि वो मिट्टी का तेल लाती थी और जो भी चावल मिलता था, गेहूँ मिलता था, उससे हम लोग का घर चलता था। शायद आप लोगों का भी यही अनुभव होगा। वो राशन कार्ड बनाने की, उसको मंजूरी दिलाने का श्रेय देश के तीसरे नंबर की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की देन है। बाबा साहब अंबेडकर जी ने कहा था कि दलितों पर होने वाले अन्य अत्याचार के खिलाफ में कानून बनना चाहिए कड़क से कड़क। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के लोगों ने संसद को हिलाया और SC/ST एक्ट के माध्यम से आज जो कानून हम लोगों का सुरक्षा कवच बना है, वह कानून भी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के माध्यम से बना है। हमें रहने को जगह, हमें खाने को राशन, हमें चार दीवारी के लिए, हमारे नौकरी के लिए, हमारे जितने भी अन्य अत्याचार के खिलाफ आंदोलन है, उसमें अगर कोई खपा है तो वो रिपब्लिकन पार्टी के लोग हैं। हो सकता है कि 4-6 कुछ स्वार्थी तत्व नेता हमारे बीच में भी रहे और उन्होंने हमारी पार्टी को तोड़ने का प्रयत्न किया। नेता गद्दार हो सकता है। अशोक चक्र वाला नीला झंडा गद्दार है। डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी द्वारा दी गई रिपब्लिकन पार्टी गद्दार हो सकती है। बाबा साहब अंबेडकर जी किस विचारधारा को मानते थे? क्या वो ऐसा कहते थे कि मैं अंबेडकरवादी हूं? डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी यह रिपब्लिक विचारधारा को मानते थे। रिपब्लिक इंग्लिश का नाम है जिसको हम लोग गणतंत्र कहते हैं। जनता के हाथ में सत्ता रहना चाहिए। देश के हर निर्णय में आम जनता की सहमति मिलने के लिए जो तंत्र का उपयोग किया जाता है उसे रिपब्लिक विचार कहा जाता है। और बाबा साहब अंबेडकर जी कहते हैं कि ये जो गणतंत्र पूरे दुनिया में गया, उसका उगम इस देश में 2500 वर्ष पहले मगध में हुआ, जिसे हम शुद्धोधन राजा के रूप में देखते हैं। तब मां के पेट से राजा पैदा नहीं हो रहा था, जनता राजा पैदा कर रही थी। इसलिए गौतम, भगवान बुद्ध, इनके ऊपर भी प्रतिबंध लगाने की हिम्मत उस वक्त के समिति ने लिया था। आज तो सड़े से नगर सेवक के बच्चे के खिलाफ आप बोल नहीं सकते। तो ये जो गणतंत्र है जिसका उपयोग तथागत भगवान गौतम बुद्ध ने अपने भिक्षुक संघ में किया, 40 साल तक उन्होंने काम किया और पूरे दुनिया में आज 80 से ज़्यादा देशों में अगर बुद्धिज्म पहुंचा है तो उसका एकमात्र कारण है कि उन्होंने अपने संघ में इस रिपब्लिक विचारधारा को स्थान दिया। दुनिया के 5 राजाओं में जिसका नाम गिना जाता है, महान सम्राट अशोक, इन्होंने जन कल्याणकारी राज्य के रूप में इस देश को जो विकसित किया, इस देश को जो दिशा दी, जिसका प्रारूप हमको भारतीय संविधान में दिखाई देता है, उन्होंने भी रिपब्लिक विचारधारा के आधार पे पूरे दुनिया में अपना नाम रोशन किया है। ये विचारधारा हमारी जननी है। मानव मुक्ति का विचार है, महिला मुक्ति का विचार है। पार्टी टूट सकती है, कमजोर दिखाई दे सकती है। पूंजीपति और धर्मांध, जातीयवादी, संविधान विरोधी, लोकतंत्र विरोधी ताकतें लगातार निरंतर हमें तोड़ने का, रोकने का प्रयास करते हैं। बावजूद हमने जो भी बाबा साहब अंबेडकर जी के सच्चे अनुयायी है, वे दुनिया इधर के उधर हो जाए, लेकिन बाबा साहब के साथ गद्दारी नहीं कर सकते। आज इसी जगह पर 2 कार्यक्रम हैं। एक कार्यक्रम कांग्रेस द्वारा प्रायोजित है और वह कार्यक्रम जागतिक स्तर का है, जागतिक रिपब्लिकन महिला परिषद। पूरे दुनिया भर के लोग यहाँ पर आए हैं उस कार्यक्रम में। और ऐसे ही वक्त RPI सेकुलर ने कार्यकर्ता मेळावा आयोजित किया है। हमारा मेळावा
किसी भी राजनीतिक पूंजीपति पार्टियों के माध्यम से नहीं है। हम कांग्रेस बीजेपी के गुलाम नहीं हैं और हम लोगों ने कार्यकर्ता मेड़ावा लेने की हिम्मत की है। संख्या भले ही कम हो सकती है और वैसे भी दुनिया में हीरे कम होते हैं, पत्थर ज़्यादा मिलते हैं। हमारे भले ही संख्या कम है लेकिन ये संख्या स्वाभिमान है, इसके अंदर में स्वाभिमान है। नाव में छेद होते ही सबसे पहले चूहा भागता है, तो हमारे समाज में जितने भी चूहे हैं वे कांग्रेस बीजेपी मनसे राष्ट्रवादी शिवसेना बीएसपी वंचित वगैरह वगैरह मूल निवासी बामसेब जैसे अनेक संगठनों में भाग गए। हमें मालूम है अगर हम लोग रिपब्लिकन पार्टी के नाम से नगर सेवक नहीं बन सकते, हमारा ग्रामीण में एक छोटा सा नगर सेवक चुनकर नहीं आ सकता, उसके बावजूद भी आरपीआई के नाम से काम करने वाले लोग इस आशा के साथ काम करते हैं कि आज नहीं तो कल डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के बच्चे एक होंगे और बाबा साहब द्वारा दिया गया रिपब्लिकन पार्टी इस देश में सत्ता प्राप्त करेगा। हमारे अंदर धैर्य है। बाबा साहब अपनी पार्टी का स्थापन करते वक्त कहते हैं कि मैंने मेरे पार्टी का जो झाड़ है वो पथरीली जमीन पे लगाया है, इसको फल देरी से आएंगे और जिनको जिनको फल खाने की लालसा है, लालच है, वे लोग दूसरे राजनीतिक दलों में जा सकते हैं। और आज हम लोग देख रहे हैं कि जो जो लोग फल खाने की इच्छा रखते हैं, लालच रखते हैं, वे लोग अनेक राजनीतिक दलों में जाकर अपना स्वार्थ प्राप्त कर रहे हैं। बाबा साहब कहते हैं कि जिस दिन इस रिपब्लिकन पार्टी में फल आएंगे वो स्वाभिमान के होंगे। तुम पैसा कमा सकते हो, गुंडागर्दी कर सकते हो, लेकिन स्वाभिमान खरीद नहीं सकते। वेश्या के पास बहुत पैसे होते हैं लेकिन स्वाभिमान नहीं होता। पूंजीपतियों के पास बहुत पैसे होते हैं लेकिन स्वाभिमान नहीं होता। गुंडों के पास बहुत औजार होते हैं लेकिन स्वाभिमान नहीं होता। और वो स्वाभिमान सिर्फ डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के रिपब्लिकन जनता में होता है। इसलिए हमें भले ही देर लगेगी लेकिन बाबा साहब आम्बेडकर जी का जो सपना था रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को लेकर, भले हम मुख्यमंत्री ना बने, हम केंद्र में केंद्रीय मंत्री ना बने, हम विधायक और नगर सेवक ना बने, इससे बड़ा सम्मान हमारे लिए यह है कि जब हम मरे तो बाबा साहब द्वारा दिया गया अशोक चक्र का झंडा हमारे मैयत पे हो। ये किसी भी देश के प्रधानमंत्री मुख्यमंत्री बनने से बड़ा सम्मान है कि हम बिके नहीं, टूटे नहीं, रुके नहीं, हमने अपना स्वाभिमान नहीं खोया। नहीं मिलेगा कुछ भी, जिनको चाहिए वो जा सकते हैं। आज भी वही हुआ। हमारे अनेक मित्रों ने कांग्रेस के इस कार्यक्रम में आने वाले लोगों को उन्होंने अपने कार्यक्रम में ले जाने का एक कुत्सित और हास्यास्पद प्रयत्न किया। कुछ लोगों को यह हॉल नहीं मालूम था, नहीं समझा, तो बहुत सारे लोग उधर भी चले गए। वे लोग अपना प्रयत्न कर रहे हैं, लेकिन हमारा भी काम है कि हम भी अपना प्रयत्न करें। साथियों, समय का अभाव है और हम सब लोगों को चन्ने साहब को सुनना है। फिर भी मैं 1-2 मिनट आपका ज़रूर लेना चाहूँगा कि आगामी महानगर पालिका के चुनाव सन्निकट है। जनवरी माह तक नागपुर महानगर पालिका के चुनाव होंगे। नागपुर शहर में दूसरे नंबर की संख्या रखने वाले आम्बेडकर अनुयायियों के रिपब्लिकन पार्टी का एक भी नगर सेवक नागपुर महानगर पालिका में नहीं है। क्या ये हम सब लोगों के लिए खेद की बात नहीं है? शर्म की बात नहीं है? रंग बिरंगे झंडे लेकर अनेक लोग बाबा साहब के नाम से नागपुर महानगर पालिका में गए। पिछले 25 वर्षों में आप लोगों ने बीएसपी को चुनकर दिया, मूल निवासियों को चुनकर दिया। हमारे कई लोग कांग्रेस के नाम से चुनकर गए
अब तो परिस्थिति यह है कि बीजेपी के भी नाम से रामटेके, मेसरा, मंडर सारे चुनकर जा रहे, पर ये लोग वहां जाकर गुलामों की तरह बैठे रहते हैं, हमारे किसी भी समस्या पर बोलते नहीं। बरसात के दिन है, पानी निसर्ग दे रहा हमें, पानी का तो निर्माण हमको करना नहीं पड़ता। जब निसर्ग द्वारा दिया गया पानी हमारे शहर में बहता है, हम जिस जमीन में रहते हैं उसके नीचे हमारा पानी है, ये पानी आज OCW के नाम से ये महानगर पालिका हमको बेच रही है, और हम आज उस OCW के नाम से वो पानी का बिल भरने पर मजबूर है। आंबाझरी जब उद्यान गिरा दिया गया, जन्म शताब्दी स्मारक 31 साल से आपको नहीं दिया, बाबा साहब का स्मारक नहीं बनाया आनंद टाकीज वाला, तमाम समस्याओं पे ये जो अपने आप को नीले रक्त के अंबेडकर अनुयायी कहते हैं, ये 25 साल से कर क्या रहे थे। इसलिए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेकुलर ने भूमिका ली है कि आने वाले नागपुर महानगर पालिका चुनाव में रिपब्लिकन आंदोलन को मजबूत करने के दृष्टि से और समाज हित में हम लोग आने वाले समय में एक अच्छा निर्णय लेंगे, और जितनी भी पार्टियां जो हमारे भरोसे पे जीत कर जा रही है उन्हें सबक सिखाएंगे। उत्तर नागपुर में एक बात बोलकर जाऊंगा कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को मानने वाली सबसे ज़्यादा जनसंख्या उत्तर नागपुर में है। पूरे महाराष्ट्र और शायद देश में भी सबसे ज़्यादा लोग उत्तर नागपुर में रहते हैं, और पिछले 25 वर्षों से हम लोग कांग्रेस के और बीजेपी के विधायक चुनकर देने पे मजबूर हैं। क्या हमने परिस्थिति को नहीं तोड़ना चाहिए? हम कब तक कांग्रेस और बीजेपी का झंडा लेकर उनका पिछलग्गू बनकर घूमेंगे? इन्हीं लोगों ने रिपब्लिकन पार्टी को तोड़ा। दीपक डोंगरे बोल रहे थे, बरोबर है, शरद पवार ने तोड़ा, हमारे आंदोलन तोड़ा, हमें कुचला, हमें गोलियां मारी, हमारे मुर्दे गिराए 10 नंबर पुलिया पर। स्वाभिमान से हम लोगों ने उनके लिए नामांतर शहीद स्मारक बनाया, हमारे नेताओं को खरीदा ये लोगों ने, शिवसेना ने तोड़ा। मराठवाड़ा आंदोलन में छोटी छोटी बच्चियों को जलते हुई आग में फेंका, भाले से मर्डर किए उन्होंने। और आज परिस्थिति यह है कि वे अनेक टुकड़ों में बिखर चुके हैं। हमारे अंदर बिखराव है, निश्चित है। कोई बता सकता है कि दुनिया के लोकतांत्रिक देश में ऐसा कोई राजनीतिक दल है जिसमें बिखराव ना हो? कांग्रेस है, कांग्रेस में भी टुकड़ा है। अब कांग्रेस का राष्ट्रवादी है, फिर राष्ट्रवादी का भी अजीत पवार हो गया, उधर तृणमूल है, अनेक टुकड़े हैं। समाजवादियों में अनेक टुकड़े हैं, लालू का है, नीतीश का अलग है, उधर बहुत सारे लोगों के उनके टुकड़े हैं। कम्युनिस्टों के अनेक CPI, CPM, CPI-ML वगैरह वगैरह 50 टुकड़े हैं, फॉरवर्ड ब्लॉक वगैरह वगैरह। लेकिन उनको मानने वाली जनता अगर ये नेता ठीक नहीं है तो इस नेता के साथ खड़ी रहेगी। लेकिन उन्होंने अपनी विचारधारा से गद्दारी नहीं की। और हम लोगों भी, हम आप लोगों से निवेदन करते हैं कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेकुलर यह प्रशिक्षित कार्यकर्ताओं का निर्माण करके आम जनता को संवैधानिक रूप से दिए गए मूलभूत अधिकारों पर लड़ने के लिए और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को अपेक्षित समाज और राजनीतिक दल का निर्माण करने के लिए प्रतिबद्ध है। इस आंदोलन में आप लोग सहयोग करें। आज जब कार्यकर्ताओं का अभाव है, भक्तों की भरमार है, सभी पार्टियों में भक्त दिखाई देते हैं, किसी भी राजनीतिक दल में कार्यकर्ता नहीं है। और मैंने शुरू में कहा कि वो सिर्फ और सिर्फ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेकुलर में वो हिम्मत है कि वो कार्यकर्ता बनाने का, निर्माण करने का बीड़ा अपने आंग के ऊपर लिया है। और इसलिए हम लोग कार्यकर्ता सम्मेलन लगाने की हिम्मत करते हैं, क्योंकि हमारे पास कार्यकर्ता है। और इस कार्यकर्ता सम्मेलन के माध्यम से हम लोग आने वाले समय में
एडवोकेट किरण चन्ने और माननीय श्यामदादा गायकवाड़ इनके निर्देशों के अनुसार हम लोग डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के आंदोलन को आगे ले जाएंगे, ऐसी आशा व्यक्त करते हुए मैं अपनी लंबी बात को समाप्त करता हूँ। जय भीम, जय रिपब्लिक भारत। अभिवादन करतो। आज RPI सेक्युलर, समता सैनिक दल, लेबर फ्रंट या सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी साजरा होत आहे। मंचकावर उपस्थित असलेले दीपकजी डोंगरे, सचिव वर्धे, त्याचबरोबर समोर उपस्थित असलेले लालूराम साऊ, मनीषाजी डोंगरे, कुणाल बागडे, सुशीला खांडेकर, संजय आवळे, सुशीला कोटांगले, आशिष मेश्राम, प्रशांत गणवीर, कमलेश साऊ, केली ते कॉम्रेड भेलेसर, उमेशजी गजबिये, रिपब्लिकन फ्रंटचे प्रकाश सोनटक्के, त्याचबरोबर ज्या आमच्या भगिनी या ठिकाणी सूत्रसंचालन करतायत रत्नमाला गणवीर, आणि ज्यांच्या अथक प्रयत्नांनी या ठिकाणी हा मेळावा आयोजित होतो आहे ते विदर्भाचे नेते RPI सेक्युलरचे दिनेश भाऊ अंडरसहारे, समता सैनिक दलाचे सर्वच पदाधिकारी, ज्यांनी ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, खरं तर फडणवीस सरकारनं 3 भाषा अनिवार्य करण्याचा JR काढला आणि तो मागेही घेतला। मला असं वाटतं की भाषेची सक्ती करून काही भाषा सुधरत नसते। दिनेश अंडरसहारेंची हिंदी बघितल्यानंतर मला असं वाटतं की त्यांना हिंदी काही कंपल्सरी विषय नव्हता, होता का अंडरसहारे साहेब? तरी देखील ते उत्तम हिंदी बोलत आहेत, त्यामुळं भाषेची सक्ती वगैरे काय विषय असू शकत नाही। खरं तर आपण सगळेजण इतक्या वेळेपासून या ठिकाणी सर्वांना ऐकत आहात। आंबेडकरी समूह, आंबेडकरी विचारधारेचा कार्यकर्ता क्रांती आणि उत्क्रांतीच्या संकल्पनेला मानतो, परंतु मला याची जाणीव आहे की उपाशी पोटानं काही क्रांती होत नाही आणि उपाशी पोटानं सैनिक काही लढाई लढत नाही। आणि आता 4 वाजलेले आहेत, अंडरसहारे साहेब मला सांगतायत की तुम्ही 1-1.5 तास बोला, तर मला असं वाटतं की आपलं देखील मनोधैर्य खचेल आणि म्हणून कमीत कमी शब्दामध्ये, कमीत कमी वेळेमध्ये मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे। खरं तर देशामध्ये संविधानाच्या समोर आणि आंबेडकरी विचारांना मांडणाऱ्या सगळ्याच कार्यकर्त्यांसमोर प्रश्न निर्माण झालेले आहेत की या देशामध्ये संविधानाचं राज्य असेल की मनुस्मृतीचं राज्य असेल, या देशामध्ये मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे हा देश पुढे जाईल, या देशामध्ये समरसता येईल की समता नष्ट होईल, या देशामध्ये सर्व सार्वजनिक व्यवस्थांचं खाजगीकरण होईल की सर्व सार्वजनिक व्यवस्था सरकारच्या मालकीच्या राहतील, अशा सगळ्या असंख्य प्रश्नांमध्ये आपण सगळेजण अडकलेले आहोत। आणि अशा एका भयावह परिस्थितीमध्ये जिथे माणसांना गुलाम बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे, माणसांना माणसासारखं जगू दिलं जात नाही आहे, अशा काळामध्ये आपण सगळेजण कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत। मी ज्या भूमीमध्ये बोलत आहे ती क्रांतीची भूमी आहे। बाबासाहेबांनी अनेक क्रांतिकारी लढे या ठिकाणाहूनच उभारले आणि या क्रांतिकारी लढ्यांना नेस्तेनाबूत करणारी अवलाद RSSच्या रूपानं याच भूमीत जन्माला आलेली आहे। त्यामुळे एकीकडं स्वयंसेवक संघ आहे आणि दुसरीकडं समता सैनिक दल आहे
स्वयंसेवक संघ विषमतेचा पुरस्कार करतो आणि समता सैनिक दलाचा कार्यकर्ता समतेचा पुरस्कार करतो. स्वयंसेवक संघ हिंसेचा पुरस्कार करतो आणि समता सैनिक दल अहिंसेचा पुरस्कार करतो. ज्यांनी माणसामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये विष पेरण्याचं काम केले ती स्वयंसेवक संस्था या ठिकाणी कार्यरत आहे. आणि माणसाला माणसासारखं जगता आलं पाहिजे, स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे, अन्यायाच्या विरोधामध्ये लढता आलं पाहिजे. याच्यासाठी समता सैनिक दलाची संकल्पना मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समता सैनिक दल या ठिकाणी दिसत आहेत. ही विसंगती असणाऱ्या या नागपूरमध्ये मी उभा आहे, त्यामुळे लढाई फार सोपी नाही आहे, लढाई फार कठीण आहे. RPI सेक्युलरचा जाहीरनामा काय असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकनचं जे खुलं पत्र लिहिलं तोच आमचा जाहीरनामा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं ह्या संघर्षामध्ये आपल्याला बाबासाहेबांचे स्वाभिमानी अनुयायी म्हणून लढायचं की काँग्रेस आणि भाजपाच्या आणि स्वयंसेवक संघाच्या संघटनेत जाऊन गुलाम होऊन मरायचं, हे ठरवण्याची वेळ आजच्या घडीला आलेली आहे. मला आशा आहे की नागपूर बाबासाहेबांची क्रांतीभूमी आहे. नागपूर ही लढणाऱ्या भीमसैनिकांची भूमी आहे आणि म्हणून निश्चितपणानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उरावर नाचून जे मनुस्मृतीचं राज्य अनुपात आहेत त्यांना नेस्तेनाबूत करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान रूपी अभिप्रेत असणारी लोकशाही या देशामध्ये टिकवण्यासाठी सातत्यानं लढे उभे करतील आणि शेवटच्या श्वासापर्यंत या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपण लढण्याचं काम कराल याबद्दल माझ्या मनामध्ये तिलमात्र शंका नाही. काय सुरू आहे देशामध्ये सुरू आहे की या देशात आम्ही आता मनुस्मृतीचं राज्य आणणार आहोत आणि संविधानाचं राज्य नष्ट करणार आहोत. नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आम्ही मात्र विखुरलेले आहोत. ज्यांच्यावर बाबासाहेबांनी जबाबदारी टाकली होती ते अनुयायी आता विखुरलेले दिसत आहेत, गटातटात विभागलेले दिसत आहेत. रोज तुमच्या समोर जीवन मरणाचे प्रश्न आहेतच, परंतु तुम्हाला वेगवेगळ्या षडयंत्रांमध्ये अडकवून मूळ मुद्द्यापासून दूर नेण्याचं काम हे सरकार करताना दिसतंय. काय दिसतंय? काल कोणतरी असं म्हटला विधानसभेच्या अधिवेशनामध्ये की मोदी शेतकऱ्यांचा बाप आहे. आता मोदी भाजपाचा आणि RSSचा बाप असू शकतो, तो शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही, कारण जे शेतकरी कमवतो तेच मोदी खातोय, त्यामुळे तो शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही. परंतु चर्चेला विसंगती कशी द्यायची, चर्चेमध्ये फूट कशी पाडायची, लोकांचे जीवन मरणाच्या प्रश्नांवर चर्चा करायची नाही. दलितांचा 14 कोटीचा समाज कल्याणचा निधी या सरकारनं खाऊन टाकला, त्याबद्दल प्रश्न विचारायचे नाहीत. चर्चा कशावर आहे? नाना पटोलेंना 1 दिवसाचं निलंबन केलं. चर्चा कशावर सुरू आहे? चर्चा सुरू आहे शेतकऱ्यांच्या बापाच्या बाबतीमध्ये. बाप हा की बाप आणखी दुसरा कोणता, याच्यावर चर्चा सुरू आहे. ती 2 नेपाली पिल्लं ती वेगळीच बरगलत आहेत. साऱ्या चारी बाजूनं तुम्हाला असं गोंधळून ठेवण्याची प्रक्रिया या सरकारनं केलेली आहे. आपल्या मुलांची शिष्यवृत्ती, आपल्या मुलांचं बार्टीच्या मार्फतचं शिक्षण, हे सगळं वेगवेगळ्या अंगानं कुठं चाललंय कोणाला काय माहिती नाही. कोणी बोलायला तयार नाही, कोणी मोर्चा काढायला तयार नाही. मोर्चे कसले चाललेत,
आघाड्या कसल्या चालल्यात की भाजपाची आणि काँग्रेसची दलाली जास्त कोण करणार, ते तुमच्यामध्ये दलाल निर्माण करतायत. मग ते नेत्यांच्या रूपानं असेल किंवा कार्यकर्त्यांच्या रूपानं असेल, टोळकी तयार व्हायला लागलेली आहेत. प्रत्येकाला राजकीय बार्गेनिंग करायची आहे. कोणी बाबासाहेबांचा अनुयायी बनायला तयार नाही, प्रत्येकाला नेता बनायचं आहे. आणि प्रत्येक जण बार्गेनिंगच्या मागे लागलेला आहे. आता हे घडतंय का घडवलं जातंय याचाही आंबेडकरी वाद्यांनी चिंतन केलं पाहिजे. माझा जाहीर आरोप आहे की हे घडवलं जातंय. तुमची बुद्धविहार, तुमच्या संघटना ऑपरेट करण्याचं काम सत्ताधारी भाजपा असेल, सत्ताधारी शिवसेना असेल, सत्ताधारी राष्ट्रवादी असेल, सत्ताधारी पूर्वीची काँग्रेस असेल, यांच्याकडनं तुमचं मॉनिटरिंग केलं जातं आहे. तुमच्यातले दलाल उभे करून त्यांना पैसे देऊन मोठमोठ्या जयंत्या साजऱ्या केल्या जात आहेत. पूर्वी आपल्याकडं असं होतं की जयंतीला कव्वालीचा कार्यक्रम असायचा, प्रबोधनाचा, मग सभा असायच्या, कोणीतरी नेता यायचा, कोणीतरी बौद्ध भिक्खू यायचा, कोणीतरी विचारवंत यायचा आणि तो प्रबोधनाचं भाषण देऊन जायचा. वर्तमानाच्या परिस्थितीवर बोलायचा, बाबासाहेबांवर बोलायचा, फुल्यांवर बोलायचा. आता आमच्या अभिरुचीच बदलून टाकलेल्या आहेत. आता आम्हाला डीजे लागतो. आता आम्हाला लावण्या जरी आणल्या तर आम्हाला ती जयंती मोठी वाटते. आता आम्ही चर्चासत्र भरवत नाही. एका ठिकाणी अपवाद असेल, आम्ही परिसंवाद घडवत नाही. आम्हाला बाबासाहेबांना काय सांगितलं याच्यावर चर्चा होत नाही. आणि अशी जर कुठे चर्चा जयंती होत असेल तर आम्ही तिथं जाण्याचं टाळतो. म्हणजे समाजाच्या अभिरुची बदलवण्याचं काम इथल्या संघप्रणित व्यवस्थेनं केलेलं आहे. 2200 बौद्ध भिक्खू जेव्हा बाहेर फिरतायत तेव्हा तुमचा धम्म विज्ञानाच्या दिशेनं जाईल की अज्ञानाच्या दिशेनं जाईल याचंही चिंतन होणंही काळाची गरज आहे. त्यांना अपेक्षित असणारे नेते सतत तासनतास अशी असणारी परिस्थिती आहे, अशी स्थिती आहे, असं 100 वेळा बोलतात पण मीडियासमोर तेच दिसतात. कविता करणारे नेते तुम्हाला सातत्यानं तुमच्या माथी मारले जातात. नको असलेल्या कवितेची प्रसूती देखील संसदेमध्ये होते, ज्यांना तुमचे प्रश्न मांडण्यासाठी संसदेत पाठवलेला आहे. आम्हाला राग येत नाही, आम्हाला चीड येत नाही, उलट आम्ही ते हसण्यावारी नेतो आणि मूळ मुद्द्यापासून दूर जातो. जिथे संघटना मरते तिथे नेत्यांवरचा वचक कमी होतो. पूर्वी आपली जनता नेत्याला पॅरोलवर घ्यायची, चुकीचा निर्णय घेतला तर तो बदलायला लावायची. आता नेते सुपारी घेतात आणि जनतेला मूर्ख बनवतात आणि जनताही टाळ्या वाजवते आणि नेत्याचा भक्त म्हणून पुरस्कारही करते. भक्ती मार्गाने तुम्ही मोक्षाला जाऊ शकता, परंतु भक्ती मार्गाने तुम्ही संसदेकडे जाऊ शकत नाही. भक्ती मार्गाने जरी संसदेमध्ये गेले तर लोकशाहीला अभिप्रेत असणारी, संविधानाला अभिप्रेत असणारी, आमच्या महापुरुषांना अभिप्रेत असणारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आम्ही आवाज उठवू शकत नाही. कारण आम्ही कुणाचे तरी भक्त झालेले आहोत, कोणीतरी आम्हाला खरेदी केलेला आहे. तो नेता निवडून जातो, ती चळवळीची गरज म्हणून जात नाही, इथल्या प्रस्थापित पक्षांची गरज म्हणून निवडून जातो. हे जनतेनं समजून घेण्याची गरज आहे. प्रोजेक्ट केलं जातं आहे, तुमच्या माथी मारलं जाते की हा तुमचा नेता आहे. जनता नेता निवडत नाही. इथली प्रस्थापित व्यवस्था नेता तुमच्या माथी मारते की हा तुमचा नेता आहे. परंतु नेता बाबासाहेबांच्या विचारानं चाललाय का याचं मूल्यमापन आताच्या घडीला कार्यकर्ते, आंबेडकरी जनता करताना दिसत नाही. जे वरवरचं मीडियामध्ये दिसतं, जे वरवरचं प्रिंट मीडियात येतं, जे सोशल मीडियावर तुमच्या माथी मारलं जातं तेच वास्तव आहे असं आपल्याला सातत्यानं वाटतं.
मला असं वाटतंय की कार्यकर्त्यांशी चर्चा करताना दिलखुलासपणे बोललं पाहिजे. आम्ही जर आंबेडकरीवादी विचाराचे पक्के कार्यकर्ते आहोत. आमच्या दृष्टीनं बाबासाहेब आमचा नेता आहे. बाबासाहेबांचा विचार हा आमच्या जगण्याचा मार्ग आहे. बाबासाहेबांनी सांगितलेला सामाजिक, आर्थिक, राजकीय कार्यक्रम हा आमचा ध्येयाचा कार्यक्रम आहे. असं जर आपण मानत असू तर मला वाटतं आपण स्पष्टपणानं बोललं पाहिजे. आपल्याला सतत मीडियामध्ये प्रकाशजी आंबेडकर असं सांगतात की भीमा कोरेगावचा लढा मी लढतोय. मी आपल्याला सांगेन की भीमा कोरेगावच्या लढ्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचं योगदान 0 पण नाही आहे. परंतु ते सतत मीडियात येतात आणि असं सांगतात की भीमा कोरेगावचा लढा मी लढत आहे. कधीही भीमा कोरेगावच्या आयोगासमोर प्रकाशजी आंबेडकर आले नाहीत. ते आले, ते साक्षीदार म्हणून त्यांचा उलट तपास पण मी घेतलेला आहे. हे रेकॉर्डवर आहे. पण ते खोटं सांगतात. आंबेडकरवादी नेता कोण असतो? जो आपल्याबरोबर अनुयायांना घेतो आणि आपल्यापेक्षा आपल्या अनुयायांमध्ये कोणीतरी आंबेडकरवादी मोठा नेता होईल असं जो मानतो तो सच्चा आंबेडकरवादी नेता असतो. नेत्याला जर गुलाम पाहिजे असतील, नेत्याला जर भाट पाहिजे असतील, नेत्याला जर सायको फॅन पाहिजे असतील तर तो नेता कार्यकर्ते तयार करत नाही, तो त्याचे भक्त तयार करतो. आणि आंबेडकरवादी चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये आता भक्त तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अनुयायी तयार करण्याची प्रक्रिया नाही. मी प्रकाशजी आंबेडकरांची क्रॉस घेतली, जोगेंद्र कवाडेंची क्रॉस घेतली. मी असं विचारलं प्रकाशजी आंबेडकरांना क्रॉसमध्ये की आंबेडकर साहेब आपण असं म्हणाला होतात की 2018ला जो काही हल्ला झाला भीमा कोरेगावला, 2 तारखेला 3 तारखेला जो बंद पुकारण्यात आला होता, आपण प्रिंट मीडियात असं सांगितलं की तो बंद माझ्या आदेशानुसार पुकारला गेला. हे म्हणणे बरोबर आहे की तो बंद इथल्या फुले आंबेडकरी जनतेनं स्वयंस्फूर्तीनं पुकारला होता. याबद्दल तुमचं उत्तर काय आहे? 5 मिनिटं स्तब्ध राहिले. ॲडव्होकेट असल्यामुळं जरा आकलन जरा चांगलं असतं माणसाचं, कायदेशीर. 5 मिनिटं घेतले आणि असं म्हणाले की तो बंद फुले आंबेडकरी जनतेनं स्वयंस्फूर्तीनं पुकारला होता, माझ्या सांगण्यावरून झालेला नव्हता. आता सगळ्या जनतेला हे माहिती आहे की प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येऊन तेव्हा आरडाओरड करून सांगत होते की बंद हा मी पाळलेला आहे. पण तिकडं आयोगामध्ये उत्तर काय दिलं? स्वयंस्फूर्तीनं जनतेनं पाळलेला आहे. मग मी पुढचा प्रश्न त्यांना विचारला, मग आपण जे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर जे बोलत होतात की बंद मी पाळला, माझ्या आदेशानं आंबेडकरी जनतेनं बंद पाळला, ते म्हणणं खरं की हे म्हणणं खरं? ते म्हणाले मी आता उत्तर दिलं ते खरं. म्हणजे आम्ही 2018 पासून कोरेगाव आयोग निशुल्कपणे स्वतःचा जीव धोक्यात टाकून उलट तपास करतो. 15-15 दिवस पुणे इथे जातो, मुंबई इथे जातो. BG बनसोडे वकील असतील, ॲडव्होकेट मखरे असतील, आम्ही 3 वकील समाजाची बाजू मांडतो. परंतु त्यांना असं कधीही सांगावं असं वाटलं नाही की त्या ठिकाणी आपले हे वकील काम पाहतात. पण ते सतत सांगतात की सगळं आयोगाचं काम मी बघतो. आता आयोगामध्ये बरेच प्रश्न विचारता आले असते. कदाचित त्या प्रश्नांची उत्तर जर मीडियासमोर आली असती तर खरे प्रकाशजी आंबेडकर लोकांसमोर पण आले असते. परंतु आम्हाला सामाजिक भान असल्यामुळं आम्ही काही प्रश्न विचारण्याचं टाळलं. जोगेंद्र कवाडींची क्रॉस मी घेतली. असा मनुवाद्यांनी आणि सगळ्या भिडे आणि एकबोटेच्या गँगनं असं सगळं पसरवलं होतं पुण्याच्या पट्ट्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये की म्हणे भीमा कोरेगावला अभिवादनाची सुरुवात ही हाजी मस्ताननं केली. तेव्हा कवाडे सरांची क्रॉस घेत असताना दलित आणि मुस्लिम महासंघाची स्थापना झाली होती, ज्याच्यामध्ये हाजी मस्तान आणि जोगेंद्रजी कवाडे यांनी एकत्रितरित्या केली होती. आणि त्यामुळे एका कार्यक्रमाला ते 81 किंवा 84च्या दरम्यान
त्या ठिकाणी आले होते, त्याबाबतचं उत्तर रेकॉर्डवर आता देखील आहे की दलित आणि मुस्लिम महासंघाच्या वतीनं ते त्या ठिकाणी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये भाषण करण्यासाठी आले होते. परंतु हे खरं जनतेला सांगायचं नाही. 6-6 वर्ष आम्ही बाजू मांडतोय मोफतपणे, याचं श्रेय आम्हाला द्यायचं नाही. परंतु आम्ही असं समजतो की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये, बाबासाहेबांच्या विचारावर चालत असताना असंख्य अन्याय अत्याचाराच्या प्रकरणामध्ये, नितीन आगेच्या प्रकरणामध्ये FIR आम्ही जाऊन नोंदवला. खैरल्यांजीच्या जाधवाच्या प्रकरणामध्ये आम्ही पुस्तक प्रकाशित केलं की भीषण हत्याकांड आणि महाभीषण पोलीस तपास कांड. पोलिसांनी नोटीस आम्हाला पाठवल्या, ते पुस्तक आता अजूनही बाजारात आहे. त्या जाधव परिवाराला 3 वर्ष सावरण्याचं काम आम्ही केलं, आमच्या घरात ठेवलं, त्यांना रोजगारी दिला, त्यांची घरं सांभाळली. सांगण्याचं कारण असं, आम्हाला श्रेय नको आहे, परंतु वस्तुस्थिती जनतेमध्ये गेली पाहिजे. माझा प्रश्न आहे प्रकाश आंबेडकरांना की ज्या प्रकरणामध्ये आम्ही परभणीत गेलो त्या सोमनाथ सूर्यवंशीचं काय झालं? उत्तर देव प्रकाशजी आंबेडकरांनी. प्रत्येक प्रश्नाचं राजकारण करायचं आणि सत्ताधाऱ्यांना अभिप्रेत असणारी सगळी कारस्थानं करायची. ही कारस्थानं आता आम्ही संपवून घेणार नाही, कारण आता डोक्याच्या वर पाणी जायला लागलेलं आहे. तुमची सगळं राजनैतिक गणितं ही भाजपाच्या आणि RSSच्या धार्जिने असतात, हे आता उघड झालेलं आहे. त्यामुळं आंबेडकर आडनावानं आंबेडकरी जनतेला मूर्ख बनवण्याचे धंदे आता प्रकाशजी आंबेडकरांनी बंद केले पाहिजेत, नाहीतर आमच्यासारख्यांना आता उघडपणानं जनतेसमोर जाऊन बोलावं लागेल. बंद केले पाहिजे ते धंदे. प्रत्येक प्रकरणामध्ये साटेलोट करायचं आणि जनतेला सांगायचं की आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत, आणि जर कोणी बोलला तर त्याला ठेचून काढा. ही नवीन पद्धत आंबेडकरी चळवळीमध्ये आणण्याचं काम ज्या प्रकाशजी आंबेडकरांना आणलं, त्यांना विचारलं पाहिजे की आपण खरेच बाबासाहेबांचे अनुयायी असाल तर या दंडेलशाहीचा लोकशाहीमध्ये पुरस्कार होऊ शकतो का? जसा तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तसा आंबेडकरांचे वारसदार म्हणून, विचारांचे वारसदार म्हणून आम्हालाही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आणि तो अधिकार तुमच्याच आजोबांनी लोकशाही आणि संविधानाच्या माध्यमातून आम्हाला दिलेला आहे. परंतु हे प्रश्न विचारले की सांगायचं त्याचा बंदोबस्त करा. आता नेते असे पाहिजेत, आता आमच्या लोकांनी धारणा अशी ठरवलेली आहे, आपली कदाचित नसेल, आम्हाला नेता असा पाहिजे, नेता आम्हाला पाहिजे दरोडेखोर, जो राजकीय बार्गेनिंग करेल, आर्थिक दरोडा टाकेल आणि त्याच्या आजूबाजूला फिरणारे जे सायको फॅन्स आहेत त्यातला 5% 10% वाटा त्यांना देईल. जो खेडोपाड्यामध्ये, गावगाड्यामध्ये, शहरांमध्ये आपले कार्यकर्ते उभे करणार नाही, तर दलाली करणारे आपले एजंट उभे करेल, जे आमच्या दलितांच्या वस्त्या बिल्डरांना विकतील, जे आमच्या झोपडपट्ट्या सत्ताधाऱ्यांना विकतील आणि त्याच्यातून कमिशन निर्माण करतील, असे दलाल लोक प्रस्थापित राजकारणात असलेल्या दलित नेत्यांना उभे करायचे आहेत. आम्ही काँग्रेसचे भाटी नाही आणि गुलामी नाही. आम्ही तुम्हाला विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये धर्मांध शक्तीची सत्ता संसदेमध्ये असू नये म्हणून आम्ही तुम्हाला मदत केली, याचा अर्थ आम्ही तुमचे गुलाम आहोत असा होत नाही. जर नागपूरमध्ये वार्डामध्ये जर आमची सत्ता असेल, लोकसंख्या आमची जास्त असेल, तर तिथून रिपब्लिकन पक्षाचाच उमेदवार निवडून गेला पाहिजे, हा संकल्प तुम्ही केला पाहिजे. तुमच्याकडनं संबंध महाराष्ट्राला खूप अपेक्षा आहेत. नागपूर
या ठिकाणी आंबेडकरी जनतेची 2 नंबरची ताकद आहे, 2 नंबरची लोकसंख्या आहे. चिंतन करावं लागेल, आम्ही का सत्तेत जात नाही, आम्ही का विकले जातो, आमच्याच वस्त्या का विकत घेतल्या जातात, आमच्याच वस्तीत पैसे का वाटले जातात. त्यांना समजलेलं आहे की ज्याचा नेता गुलाम असतो त्याचे अनुयायी गुलाम असतात. म्हणून आपल्याला गुलाम नेत्याचे अनुयायी व्हायचे नाहीत. आपला बाप एकच होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जो कधीही कोणाचा गुलाम झाला नाही आणि कधी कोणासमोर झुकला नाही. ज्याने आपल्या आपलं आयुष्य उज्ज्वल केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण अनुयायी आहोत. ज्याच्या जगानं शिक्षण तज्ज्ञ म्हणून, सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ज्याचा उल्लेख केला, त्या बाबासाहेबांचे आपण जर सच्चे अनुयायी असू तर आपण या जगातले सगळ्यात श्रीमंत लोक आहोत. पैशाने नसू पण विद्वत्तेनं सगळ्यात श्रीमंत लोक आहोत, हे मनात नेमकं ठेवा. ती आग तुमच्या मनात लागू द्या. तुम्हाला राग आला पाहिजे. वामनदादा म्हणतात की चीड येत नाही हाच आमचा गुन्हा. बाबासाहेबांना सांगितलं स्वाभिमानानं जगा. हे लोक आपल्याला गुलाम म्हणून जगू पाहतात. कुठल्याही सत्ताधाऱ्याला सत्तेत राहण्यासाठी गुलामांची गरज असते आणि ती गुलाम बनवण्याची प्रक्रिया RSSच्या माध्यमातून, समरसतेच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्याच्यासाठी एजंट म्हणून आपल्या नेत्यांना वापरलं जात आहे. हे आपण आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. काय समरसता म्हणजे काय? व्यवस्थेचा पुरस्कार करा. समरस व्हायचं तर आमच्याशिवाय समतेनं नांदा, करुणेनं जगा, माणसावर प्रेम करा, राष्ट्रावर प्रेम करा. समरस व्हायचं तर आमच्या संस्कृतीची समरस व्हा. आम्ही तुमच्या संस्कृतीची समरस होणं म्हणजे बुद्धी गहाण टाकण्यासारखं आहे. तुमची संस्कृती अंधश्रद्धेचा पुरस्कार करते. तुमची समरसता वर्णव्यवस्था, जातीव्यवस्थेचा पुरस्कार करते. तुमची व्यवस्था, तुमची समरसता विज्ञानवाद नाकारते. तुमची समरसता माणसाला अधोगतीकडे नेणारी आहे आणि आमची समता माणसाला उच्च स्तरावर नेणारी आहे. म्हणून समरस कसलं होत आहे? समतेत या, तुम्ही आम्ही समान आहोत. हा समतेचा न्याय, हा समतेचं तत्व आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून आपल्यावर जे नेते माथे मारले जात आहेत त्या नेत्यांपासून आंबेडकरी चळवळ वाचवण्याची वेळ आलेली आहे. आम्ही सगळेच नौटंकी करतो, आम्ही सगळंच स्वीकारतो, आम्ही तुमचेही आहोत आणि आम्ही तुमचेही आहोत. आता असं म्हणणं सोडा. हा देश अशा स्थितीत आलेला आहे की इथे कधीही जातीयतेचा, धर्मांधेचा भडका उडू शकतो. इथे माणसं चिरडली जाऊ शकतात. इथे दलितांच्या वस्त्या नष्ट केल्या जाऊ शकतात आणि त्याची सगळी षडयंत्र सत्तेत असणारे लोक, धर्मांध संघटना तयार करतायत. जे खरं बोलतायत, जे समाजाला जागृत करतायत, त्यांना मारण्यासाठी आपलीच माणसं वापरली जात आहेत. ज्या बाबासाहेबांनं सांगितलं की इथला ब्राह्मण्यवाद, इथली भांडवलशाही हे तुमचे शत्रू आहेत, आम्ही ब्राह्मण्यवादात पण जातो, भांडवलदारांच्या अनुयायी पण होतो आणि इकडे जोरानं जयभीम पण बोलतो. ही दुटप्पी भूमिका आता चालणार नाही. अरे तुमच्या बापानं तुमचे शत्रू सांगून ठेवलेत. शत्रूच्या घरात जाता आणि तावानं कडक जयभीम, भडक जयभीम बोलता. लाज वाटली पाहिजे आपल्याला. काय करत आहोत आपण? आपणच बाबासाहेबांची चळवळ आणि विचार मारत आहोत. आणि असे नेते जर करत असतील तर त्यांच्या सभा झाल्या नाही पाहिजेत.
त्यांचं फिरणं मुश्किल झालं पाहिजे. अशा पद्धतीची आंबेडकरवाद्यांची ताकद या नागपूरमध्ये निर्माण करा, त्याचे पडसाद संबंध महाराष्ट्रामध्ये उमटतील. पण असं होताना दिसत नाही. काल कोणतरी असं म्हटलं की मंत्र म्हटल्याने म्हणे पिकं येतात. शेतकऱ्यांचा अपमान आहे. जो माणूस 4-4, 8-8 महिने शेतात राबतो, आपला घाम घालतो, कधीतरी अवकाळी पाऊस आल्यामुळं शेतात पिकच येत नाही आणि जास्तीचा पाऊस पडल्यामुळं पिकं करपून जातात, नासाडी होते, त्यांना साधं तुम्ही अर्थसहाय्य करत नाही आणि त्याची सांत्वन करण्यासाठी वरती असं म्हणता की मंत्रोपचार केल्यानं पिकं येतात. हा धादांत अज्ञानपणा आहे. हा लोकांना मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम आहे. म्हणून त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे, नाही तर शेतकऱ्यांनी तरी त्यांना धडा शिकवला पाहिजे. रोज शेतकरी मरतोय, शेतमजूर मरतोय, शिक्षणांचं खाजगीकरण सुरू आहे. आपले लोक, मी जरा नाव घेऊनच बोलतो, आपल्या लोकांना उदो उदो करण्याचा आणि सायको फॅन बनण्यात काय मदत वाटते मला माहिती नाही. ते बबन कांबळेचं पोरग सम्राटचं, सम्राट पेपर येतो का कधी इकडे? बंद झालं ना आता. बापाने पैसे समाजाकडनं खूप गोळा केले, सम्राट क्रांती करेल, सम्राट विचारधन देईल. पोरग काय करतंय? त्याचं पोरग भाजपाचं ठाणे शहर चिटणीस आहे. आता कोणी कुठल्या पक्षात जावं हा संविधानानं दिलेला ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण ज्या बापानं पैसे समाजाकडनं गोळा केले, सम्राट नावाचा पेपर निर्माण केला, करोडोची संपत्ती ज्यानं निर्माण केली, बाप मेला आणि पोरग बीजेपीत गेलं. आणि बीजेपीत गेलं इथपर्यंत ते थांबलेलं नाही. त्याने जागतिक धम्म परिषद भरवली ठाण्यामध्ये, बौद्ध धम्म परिषद. आणि भाजपाचे केळकर नावाचे जे आमदार आहेत RSSचे, त्यांना वक्ता म्हणून बोलवलं. आणि निर्लज्जपणानं आपले लोक काही तिथे गेले आणि काही लोकांना त्याने मेसेजही पाठवले. मी त्याला असं म्हटलं की मेल्यामागे आपल्याकडे वाईट बोलण्याची पद्धत नाही, पण मला असं वाटतं की म्हातारी मेल्याचं काही, परंतु काळ सोकावतोय. मी म्हटलं की बाप तुझा दलाल होता, म्हटलं मी बाप तुझा दलाल होता, पण पोटी इतका मोठा दलाल जन्माला घातला, याचं आम्हाला वाईट वाटतं. त्यामुळे याच्या पुढे असे मेसेज पाठवू नको. जी माणसं समाजामध्ये येतात, समाजाच्या नावानं मोठी होतात आणि नंतर मात्र त्याच समाजाच्या विरोधात जाऊन समाजाची चळवळ मारण्याचं काम करतात. म्हणून बाबासाहेब म्हटले होते की मी आणलेला माझा समतेचा रथ जर तुम्हाला पुढे घेऊन जाता येत नसेल तर जिथे आहे तिथे तरी थांबवा. या अशा अवलादी जर जन्माला आल्या तर रथ पुढे जाणार नाही, त्या रथाचा विध्वंस करतील. अशा अवलादी आता आपल्यामध्ये जन्माला आलेल्या आहेत. याचा राग येत नाही, याची चीड येत नाही. कोणाचे अनुयायी होतो आपण, कोणाचे भक्त होत आहोत? कोणी आणली आंबेडकरी चळवळीमध्ये भक्त परंपरा? ज्यांचा जगण्याचा मार्ग चळवळ बनते ते लोक चळवळ कधीही स्वाभिमानानं उभी करू शकत नाही, ते लक्षात ठेवा. चळवळीवर पोट भरणं बंद केलं पाहिजे. स्वतःचे रोजगार, स्वतःची उदरनिर्वाहाची साधनं स्वतः निर्माण केली पाहिजेत आणि त्याच्यातला 20% शेअर, 20% भाग सामाजिक आणि राजकीय बाबासाहेबांच्या चळवळीला दिला पाहिजे. ही वृत्ती आपण जोपर्यंत आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये आणत नाही तोपर्यंत चळवळीला उज्ज्वल दिवस येणार नाहीत आणि तुम्हीही स्वाभिमानानं जगू शकणार नाहीत. कुठे आहे तरुण पिढी? कुठे आहेत आमची मुलं? आता सगळे माझ्या समोर बसलेले साधारणतः 40च्या पुढचे, 40 आणि 40च्या पुढचे आहेत.
18-20 वर्षाची पिढी गेली कुठं? ही 4-5 मुलं जर आमची समता सैनिक दलातली सोडली, तरुण पिढी आहे कुठे? तरुण पिढी बाबासाहेब तरी वाचते का? तरुण पिढीला फुल्यांचं आंदोलन तरी माहिती आहे का? शाहू महाराजांचं आंदोलन माहिती आहे का? हे राहिले बाजूलाच. आपली सगळी तरुण पिढी ही चंगलवादामध्ये अडकलेली आहे. त्यांनी व्यवस्था करून ठेवलेली आहे. संध्याकाळी धाब्यावर या, हॉटेलवर या, दारू प्या, मटण खा, खिच्यामध्ये पैसे घ्या आणि जा, आणि तुमच्या चळवळीचे मार्ग देखील तुम्हीच व्हा. ही नवीन संस्कृती आपल्या समाजामध्ये इथल्या प्रस्थापितांनी रुजवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून माझी प्रत्येक आईवडिलाला विनंती आहे की तुमच्या मुलाला डॉक्टर, इंजिनियर, वकील, न्यायाधीश बनवा. त्याला विद्यापीठीय शिक्षण घेऊ द्या, परंतु त्या विद्यापीठीय शिक्षणाबरोबर त्याला फुले आंबेडकर नावाचं देखील एक विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाचं देखील शिक्षण द्या, म्हणजे तो भ्रमित होणार नाही. हे काम आपण केलं पाहिजे. आणि हे काम जर आपण करू शकलो नाही तर येणारी पिढी फुले आंबेडकरी चळवळीला बेमान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की मुलाला बौद्ध आणि धम्म वाचायला द्या. बाबासाहेबांची निवडक, महात्मा फुलेंची निवडक 4 पुस्तकं वाचायला द्या. कॉलेजच्या काळातच द्या. आणि हे जर बालकडू आपण देऊ शकलो नाही तर हे उद्या गुजरातमध्ये जो गोधरा झाला, या महाराष्ट्रामध्ये देखील गोधरा करण्यासाठी जी सर्व पार्श्वभूमी तयार केली जात आहे, तिचे हस्तक म्हणून, फार गंभीरतेने बोलतो, तिचे हस्तक म्हणून आपल्याच मुलांना वापरलं जाईल, हे देखील विसरता कामा नये. म्हणून आपली मुलं काय करतात? कोणाचे झेंडे उचलतात, कोणाचा जिंदाबाद मुर्दाबाद करतात, कुठल्या संघटनेत जातात, कोणाचे भक्त झालेत, याच्यावर लक्ष ठेवा. कुठल्याही संघटनेची अवजारं त्यांना बनवू देऊ नका. ती अवजारं आपल्याच विरोधात वापरली जातील. फार एका भयावह काळामधून आपण सगळे पादाक्रांत होत आहोत. परिवर्तन परिवर्तन परिवर्तन, इतकं परिवर्तन झालेलं आहे आणि इतके परिवर्तनशील आपण झालेलो आहोत की आम्ही आता बौद्धविहारामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी बुद्धाच्या तत्वज्ञानाला विचार करणाऱ्या लोकांना पण आमंत्रित करतो. तुम्ही पुतल्यांमध्ये अडकू नका. तुम्ही बौद्ध विहारामध्ये फारसं अडकू नका. जी आहेत ती टिकवा. आपली बुद्ध विहार ही चळवळीची केंद्र झाली पाहिजेत. आपली बुद्ध विहार ही लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शाळा झाल्या पाहिजेत. आपली बुद्ध विहार ही विज्ञानाच्या पुरस्कार करणारी आणि चर्चा करणारी सेंटर झाली पाहिजेत. अशी बुद्ध विहार उभारा. सकाळी जायचं, त्रिसरण पंचशील घ्यायचं आणि हातामध्ये RSSचा झेंडा घ्यायचा. हे आंबेडकरी तत्वज्ञानाशी कृतज्ञपणा आहे आणि तो कृतज्ञपणा आपल्याकडून, आपल्या पुढच्या पिढीकडून घडणार नाही, याची दक्षताही आपणच घेतली पाहिजे. आणि ती जर घेतली नाही तर येणारा काळ, ज्या पद्धतीनं देश चाललेला आहे, ज्या पद्धतीची भाषणं जाती जाती द्वेष निर्माण करणारी होत आहेत, ज्या पद्धतीची शिक्षण धोरणं येत आहेत, ज्या पद्धतीनं सगळ्या सार्वजनिक खात्यांचं खाजगीकरण सुरू आहे, नोकऱ्या संपलेल्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये लढाई कुठली सुरू आहे? आम्हाला आरक्षण किती देणार? मराठे खाजगीकरणाच्या विरोधामध्ये लढत नाहीत. मराठे ओबीसीमध्ये आरक्षण मागतायत आणि खाजगीकरणाला विरोध करत नाहीत. जिथे खाजगीकरणाची सुरुवात होते तिथं आरक्षण संपतं. हे साधं तत्व जर कळत नसेल तर येणारा काळ हा जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करणाराच आहे.
ओबीसींचा आरक्षणाचा कोटा त्यांना द्यायचा नाही, दलितांच्या कोट्याप्रमाणे, आदिवासींच्या कोट्याप्रमाणे जागा भरायच्या नाहीत, मुसलमानांना सच्चर कमिटीची अंमलबजावणी करायची नाही, त्यांना सतत देशद्रोही 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 म्हणून त्यांच्यावर स्टॅम्प मारत राहायचा. अशा पद्धतीनं सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीनं गाठून गाठून मारण्याची एक सुप्त अशी तालीम RSSनं सुरू केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला RSS आणि भाजपाच्या विरोधामध्ये प्रामाणिकपणानं वैचारिक भूमिका घ्यावी लागेल. पुन्हा एकदा सांगतो की सत्ताधारी बदलतात हे म्हणणं खोटं आहे. पक्ष बदलतात, सत्ताधारी तेच असतात. भाजपामध्ये 60% लोक हे काँग्रेसचे आहेत, मोजून घ्या. उद्या भाजपाची सत्ता गेली की ते पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, इकडे मंत्री होतील. त्यांना फक्त पाहिजे असते सत्ता. तुमचा लढा हा समाज परिवर्तनाचा लढा आहे. बाबासाहेबांनी फक्त राजकारण सांगा असं सांगितलं नाही. जा आणि तुमच्या भिंतीवर लिहा शासनकर्ती जमात, व्हायची आहे शासनकर्ती जमात, पण सामाजिक परिवर्तनानंतर आम्ही पूर्वी एक होतो, आम्ही रस्त्यावर उतरायचो, आम्ही लढायचो, तर लोकांना वाटायचं की कोणाच्याही नादाला लागा पण आंबेडकरवाद्यांच्या नादाला लागू नका. आता सांगा मोर्चाला चला, निमंत्रणं पाठवावी लागतात, गाड्या पाठवाव्या लागतात, गाड्या पाठवूनही लोक येत नाहीत. ही जी अवकळा आलेली आहे समाजामध्ये, चळवळीमध्ये, ती आपल्याला लाथाडून द्यावी लागेल. पुन्हा एकदा नेत्यांचंही चिंतन करावं लागेल, नेत्यांनाही पॅरलवर घ्यावं लागेल आणि आपल्या समाजामध्ये आणि चळवळीमध्ये लोकशाही आणावी लागेल. आपल्याही चळवळीमध्ये कोणतरी हुकुमशा बनू पाहतोय, कोणीतरी आपल्या चळवळीचा बाप बनू पाहतोय. आपली चळवळ ही लोकशाहीला मांडणारी, आपली चळवळ ही संविधानाप्रमाणे चालणारी आहे. त्यामुळं आपण सर्वांनी एकत्रित येऊन बाबासाहेबांना अपेक्षित असणारा समाज परिवर्तनाचा, राजकीय परिवर्तनाचा लढा गतिमान करण्यासाठी एकत्र येऊया. जाता जाता एवढंच म्हणेन कि सिर्फ नाव नहीं नदी भी खतरे में है, सिर्फ नाव नहीं नदी भी खतरे में है, हम जी रहे हैं पुरी सदी ही खतरे में है. अशी स्थिती सध्या आपली आहे. आणि म्हणून जर खरंच मनापासून आपल्याला बाबासाहेबांची चळवळ, बाबासाहेबांची पक्ष जर टिकवायचा असेल तर आपल्याला सर्वांना बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर एकत्र यावं लागेल आणि रिपब्लिकनचा आवाज पुन्हा एकदा मजबूत करावा लागेल, अशी आशा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. एडवोकेट किरण चन्ने सर आगे बढ़ो, तुम्हारे साथ है, श्यामदादा गायकवाड आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. एकच लक्ष, रिपब्लिकन पक्ष समता सैनिक दलाचा विजय असो, विजय असो. आवाज दो, हम एक है, आवाज दो. हम एक है. सर्व माझ्या भगिनींना राष्ट्रगीत भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, इंद हिमाचल यमुना गंग, उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ
शीश मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे जय 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 भीम. जय भीम जय आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.